आयोजित केलेल्या गुरुवंदना या कार्यक्रमांतर्गत आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे काश्मीर काल आणि आज। खरं म्हणजे हा गुरुवंदना कार्यक्रमांतर्गत ह्या विषयाचं प्रयोजन काय असं आम्हाला विचारण्यात आलं। याचं कारण असं आहे की ह्याचे व्याख्याते आहेत, हे व्याख्याते प्रसिद्ध विचारवंत श्री डॉक्टर सच्चिदानंद शेवडेजी परमपूज्य अप्पांचे अनुग्रहित आहेत। परमपूज्य अप्पा यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व जर बघितलं, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वांपैकी त्याचे जे काही पैलू आहेत त्याचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे जाज्वल्य देशप्रेम आणि प्रखर देशप्रेम, आणि त्यातल्या त्यात काश्मीर हा विषय त्यांचा अत्यंत जवळचा होता। ह्या विषयावर बोलण्यासाठी परमपूज्य अप्पांचे अनुग्रहित असलेले श्री सच्चिदानंद शेवडेजी यांच्याशिवाय दुसरा वक्ता कोण असणार। आज डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी जेव्हा त्यांनी विद्यावाचस्पती होण्याचे ठरवलं आणि त्याविषयी विषय ठरवण्यात आला, त्यावेळेस स्वतः अप्पांनी त्यांना सांगितलं की काश्मीर या विषयावर तुम्ही विद्यावाचस्पती म्हणजे PhD मिळवा, आणि त्याप्रमाणे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी स्वतः काश्मीरमध्ये राहून त्या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहून तिथल्या लोकांना भेटून तिथल्या परिस्थितीची जाणीव करून घेतली आणि काश्मीर समस्येवर अत्यंत त्याच्यावर संशोधन करून त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे। विशेषतः ह्या काश्मीर प्रश्नाविषयी किंवा काश्मीर समस्येवर संशोधन करताना त्यांनी त्याबरोबर अनेक ग्रंथ देखील लिहिले। विशेषतः त्यांची पुस्तकं म्हणजे काश्मीरनामा, वंदे वंदे मातरम आणि सावरकर ही त्यांची काही प्रख्यात गाजलेली पुस्तकं। त्यांना त्याचबरोबर डॉक्टर सच्चिदानंद शेवडेंना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत। अशा व्याख्याता, प्रवचनकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री अनिल गोडे यांना विनंती करतो। वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पिये वे, तू ते चर्पिली नवी कविता रसाला रेखा प्रति विषय तू चनन्य झाला देश देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणारे उपस्थित सज्जन। तर आपण मला काश्मीर हा विषय 1999 मध्ये सांगितला। काश्मीर हा विषय घेऊन PhD वगैरे करावं असं काही करत नव्हतं, बरं थोडंसं पुस्तक करेक्ट करतो, बाकी काही नाही। त्यावेळेला शेषराव मुलांचं पुस्तक त्याचे थोडं आधी आलेलं होतं, म्हणून आपण मला सांगितलं की शेषरावला जम्मूपर्यंत जाता आलं म्हणाले, काश्मीरमध्ये उतरून प्रत्यक्ष तिची परिस्थिती बघून मग काहीतरी लिहिणं असं काम व्हायला पाहिजे आणि ते तू करायचं। आणि मग 99 सालापासून काश्मीर या प्रश्नाच्या मागे लागलो, त्याचा अभ्यास वगैरे करणं हे सगळं चालू होतं। आपण समरी घेतल्यानंतर 2003 मध्ये मला काश्मीरमध्ये उतरण्याची संधी मिळाली, कारण त्याची आज्ञा होती की उतरल्याशिवाय लिहायचं नाही। त्यामुळे तोपर्यंत अभ्यास आणि बोलणे एकीकडे चालू होते। उतरून आल्यानंतर आता मला असं जाणवतं की त्यावेळेला 2003 च्या पूर्वी मी काश्मीर हा विषय मांडायचो, त्यावेळेला ते नुसतं बोलणं होतं। जाऊन आल्यानंतर आता जेव्हा बोलत असतो त्यावेळेला तिथला भूगोल तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो, तिथला जो काही तुम्ही अनुभव घेतलेला असतो तो अनुभव तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो।
आणि मग आल्यानंतर काश्मीर नामा हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाकरता किंवा काश्मीर या विषयावरती पीएचडी मिळवण्याकरता प्रयत्न केला नव्हता, ती आपोआप चालत आलेली की तुम्ही एवढं काम केलं तर हे पीएचडीच्या लायकीचं आहे असं म्हणून ती चालत आली. मी स्वतः त्याकरता केलं होतं. मी स्वतः केलं होतं ते आपण आज्ञा केली होती एवढं करण्याकरता फक्त केलेलं होतं. पण एक मात्र आता अनुभव म्हणून बोलू शकतो की गुरूंनी आज्ञा केल्यानंतर आता तर ते देहरूपाने नाही, मग आपण नाही केलं तरी चालेल किंवा पुढे कधीतरी करू, जमेल तेव्हा, जमेल तसं असं म्हणून जे थांबतात त्यांना काही मिळत नाही. आणि त्यांनी आपल्यावरती सोपवलंय म्हटल्यानंतर आपण हे करायलाच पाहिजे. हे डोक्यात ठेवून जे करतात ते माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नसताना जर त्या केलेल्या कामाचं एवढं मोठं बक्षीस पीएचडीच्या रूपाने मिळत असेल आणि मी लिहिलेला तो त्यावेळचा प्रबंध हा जगातल्या 198 देशांमध्ये जाऊन पोहोचत असेल तर ते यश माझं नाहीये, माझ्या गुरूंचं. हा जो सगळ्यात मोठा भाग आहे. बरं त्यात होतं कसं की काश्मीर या विषयावरती त्याच्यानंतर येतात पुस्तक. आता आज इथे प्रहार पण माझं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये काश्मीरवरचे लेख आहेतच माझे. काश्मीरवरती लिहितो बोलतो. कित्येक ठिकाणी असं होतं की काश्मीरवरच्या कॉन्फरन्सलाही मला बोलवलं जातं तेव्हा तिथे जातो, पण पेहराव पाहिल्यानंतर कदाचित दारवान मला सांगतो की गुरुजी इथे काही पूजा बिजा नाहीये. कारण आपल्या देशामध्ये आपण येणाऱ्या माणसाची परीक्षा त्यांनी कोणते कपडे घातले त्याच्यावरून करतो. बरं, त्यामुळे धोतर कुर्ता वगैरे घातल्या म्हटल्यानंतर हा काहीतरी विवक्षित कर्मच करत असेल असं का कोणास ठाऊक आम्ही डोक्यात घेतलं असतं. मग त्याला ज्या वेळेला मी काही न बोलता फक्त तेवढी पत्रिका काढून देतो, इन्व्हिटेशन लेटर जेव्हा देतो त्यावेळेला मग मात्र तो एवढा ओशाळा होतो की 4-4 वेळा सर आतमध्ये सांगू नका प्लीज, माझी नोकरी जाईल नाही तर वगैरे वगैरे करून गायब आहे. तर असेही गमतीदार अनुभव हे घेतले. काश्मीर म्हटल्यानंतर आपल्याला नेमकं काय आणि किती माहिती असतं तर आपल्याला ज्याला त्याला काश्मीरची माहिती ही त्याच्या घरी येणाऱ्या पेपर मधून जे काही लेख खरडलेले असतात तेवढ्या पुरतीच असते, त्याच्या पलीकडे नसते. त्याच्यावरती जे लेख लिहिले जातात ते लेखही साधारणपणे तिथे नेलेले जे काही कित्येक पत्रकार मित्र असे असतात की ते तिथे घेऊन गेल्यानंतर तिथल्या ज्या हॉटेलमध्ये त्यांची सोय केलेली असते त्या हॉटेलच्या खिडकीच्या चौकटीच्या बाहेर जे दिसतं तेच काश्मीर समजून घेतात. एखादी गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये त्या लोकांमध्ये फिरावं लागतं, त्यांच्यात मिसळावं लागतं. पायी फिरणं हा सगळ्यात उत्तम असा उपाय. कारण पायी फिरल्यामुळे तुम्हाला तिथलं जनजीवन बघता येतं, लोकांशी बोलता येतं. बोलता बोलता बिटवीन द लाईन्स म्हणजे दोन ओळींच्या मध्ये काय आहे ते नेमकं जाणून घेता येतं. आणि हे जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर काश्मीर म्हणजे आपण आपलं आराम खुर्चीवरती बसून सुपारी कात्रत चहा घेत गप्पा मारण्याचा चघळण्याचा विषय घरात बसल्या बसल्या. कारण आपल्यापासून काश्मीर खूप लांब आहे. जे जे आपल्याला लांब वाटतं संकट ते आपल्या उंबरठ्यावर किती येऊन उभं राहिलं याचा जर डोळे उघडे ठेवून विचार केला नाही तर अजूनही आपण बहुसंख्य आहोत याच एका गैरसमजात आपण जगत राहू. आणि ज्या वेळेला डोक्यावरती अगदी येऊन शत्रू ठेपेल त्यावेळेला कदाचित आम्हाला जाग येईल. कारण उशिरा जाग येणं हे हिंदूंचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष झाल्यानंतर आपल्याच देशात असलेले लोक ज्या वेळेला विस्थापित म्हणून जगतात आपल्याला या शब्दाची सुद्धा लाज वाटायला पाहिजे. लक्षात घ्या, एक भारतीय म्हणून आपल्याला या शब्दाची लाज वाटायला पाहिजे की माझ्या देशातच देशातलेच लोक जर विस्थापित म्हणून राहत असतील तर इतक्या वर्षामध्ये येणाऱ्या सरकारांनी नेमकं काय केलं आणि हे लोक विस्थापित म्हणून का राहतायत की जे माझेच आहेत. आज जर त्यांच्यावर पाळी आली तर उद्या आपल्यावरती पाळी येऊ शकणार नाही का, हा प्रश्न कुठेतरी अस्वस्थ करायला पाहिजे आपल्याला. मग आज दिल्लीमध्ये विस्थापितांचा एक कॅम्प आहे, त्यांचं शिबिर आहे. जम्मूमध्ये अखनूर, मुठ्ठी, परखू या ठिकाणी त्यांच्या त्या शिबिरांमध्ये मी जाऊन राहून आलेलो. या ठिकाणी त्यांची शिबिर आहेत ज्या ठिकाणी 1.5 खानाच्या खोल्या आहेत,
ज्या लोकांचे वाडे होते काश्मीरात ते लोक 1.5 खानाच्या खोलीमध्ये राहत आहेत. सरकार देतं त्या 600-700 रुपये दर डोई. एवढ्या वेतनावरती लहान सहान व्यवसाय तिथे करतायत. तिथे ना स्वच्छतेची सोय ना गटर सिस्टीम चांगली. त्यांना सरकार जो काही तांदूळ देतो तो तांदूळ उकडा तांदूळ जो मोठा असतो, दाणा मोठा, चव ढव काही नसते त्याला. जगामधला 1 क्रमांकाचा तांदूळ काश्मीर मध्ये पिकतो, लक्षात ठेवा. ज्याला वसुमती हे मूळचं नाव ते भ्रष्ट होत बासमती असं जे झालं, तो तांदूळ हा काश्मीर मध्ये पिकतो. आपल्या दृष्टीने बासमती कुठचा तर डेहराडूनचा सगळ्यात चांगला, कारण काश्मीर पर्यंत आम्ही पोहोचतच नाही. त्यामुळे आम्हाला डेहराडूनचा छान वाटतो. घरात केशर वापरलं तरी आमच्या घरात असतं ते स्पॅनिश केशर किंवा मेक्सिकन केशर असतं बरं का. कारण काश्मीरचं केशर हे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतच नाही, ते बरंच एक्सपोर्ट होतं. काश्मीरमध्ये गेल्यानंतर मात्र तिथे आपल्या हॉटेलवरती जे केशर विकायला येतात त्यांच्याकडून आपल्याला स्वस्तात मिळतं म्हणून अत्यंत महागड जे सोन्याच्या बरोबर तोललं जातं, म्हणजे तोळ्याने मिळतं केशर, ते खूप स्वस्त म्हणून आपण तिथे विकत घेतो आणि नंतर बसतो मस्तपैकी की तो गवताला लावलेला रंग असतो. कारण केशराची परीक्षा आपल्याला माहिती नसते. सफरचंदाच्या बागा, ज्या बागांमधून रोज 5 ते 7 हजार पेट्या इतकं पीक काश्मीरी पंडित घेत होते, ते काश्मीरी पंडित आज जम्मू मध्ये 1.5 खानाच्या खोलीत राहतात. तो उकडा तांदूळ खात. तांदूळ हेच त्यांचं अन्न. काश्मीरी पंडितांच्या मध्ये पोळी केली जात नाही. गव्हाची पोळी किंवा भाकरी वगैरे करायला लागणं म्हणजे घरात दारिद्र्य येणं अशी त्यांची समजूत आहे. म्हणजे त्यांच्या लेखी आपण कोण असू तेवढा विचार करायला नको. कारण ज्यांच्याकडे उत्तम बासमती पिकतो ते गव्हाच्या आणि इतर कोणत्याही धान्याच्या वाटेला कशाला जातात. त्यामुळे तिन्ही त्रिकाळ त्यांच्या जेवण हे भातावरच असतं. भाज्या करायच्या नाही, भाताला लावून खाण्याकरताच करायचे असतात. जे आपण एकदम काश्मीर मध्ये बघतो तोच प्रकार आपण एकदम दक्षिणेकडे पण बघतो ना. तिथेही भाज्या असतात, त्या विविध प्रकारच्या सारण सांबार वगैरे सगळं, आणि भाज्या या भाताबरोबरच लावून खायच्या. म्हणजे प्रधान अन्न भात हेच आहे. तेच काश्मीर मध्ये. फक्त फरक इतकाच आहे की काश्मीरी ब्राह्मण मंडळी जी आहे ती मांस खाणारी आहे. कदाचित तिथल्या त्या हवामानाचा परिणाम असेल की ज्याच्यामध्ये 6 महिने जवळपास बर्फ, याच्यामुळे आहे की काय कोणास ठाऊक. पण काश्मीरी ब्राह्मणांच्या लग्नामध्ये सुद्धा 16 प्रकारचे मांसाचे पदार्थ बनवले जातात. ती काश्मीर मधली एक कोणती तरी पिढी, एक कोणता तरी भाग लोकांचा असा खाली उतरत आला आणि तो पुढे आपल्या इथे दक्षिणेमध्ये, खरं म्हणजे मध्य भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिरावला. तो नदीच्या काठी राहायला लागला म्हणून मांसाची सवय सुटली आणि ते पक्के मत्स्याहारी झाले. आणि पुढच्या काळामध्ये ते सारस्वत म्हणून ओळखले जायला लागले. सारस्वतांचं ओरिजिन बऱ्याच जणांना वाटतं गौड या नावामुळे, की बंगाल असेल तर बंगाल नसून ते काश्मीर. तर हे जे सगळे भाग असतात हे त्यातले आपल्याला नेमके माहिती नसतात. आणि मग जो भाग आहे देशाचा, जो आता आपल्यामध्ये आलाय, तो भाग मुळात 2,22,000 चौरस किलोमीटरचा. एकूण विचारलं तरी पण आपल्याला माहिती नसतं बरं का. काश्मीर, जम्मू काश्मीर आणि लडाख म्हणून जे राज्य, या राज्याचं मुळातलं नाव जम्मू काश्मीर आणि लडाख होतं. कालांतराने ते फक्त जम्मू काश्मीर व्हायला लागलं आणि आता तर फक्त काश्मीरच म्हटलं जातं. काश्मीरात अमुक झालं, काश्मीरात अमुक झालं. मग त्या आपण ज्या वृत्तवाहिन्या बघतो त्या वृत्तवाहिन्यांच्या मध्ये खालून जी स्ट्रीप फिरत असते ना, त्या स्ट्रीप मध्ये येतं की पूंछ सेक्टर में बम ब्लास्ट, घाटी में अशांती. आपण वाचतो आणि पुढे जातो. आपल्या डोक्यात हे येत नाही की
की पूंछ सेक्टर आलं जम्मूमध्ये, जर पूंछ सेक्टर मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला असेल तर घाटी में अशांती कशी? घाटी म्हणजे खोरं ना, खोरं कुठचं? काश्मीरचं खोरं. जम्मू मध्ये बॉम्बस्फोट झाला तर खोऱ्यात अशांती कशी? अशांती जम्मू मध्ये असायला पाहिजे ना. पण देणारे नाही. आपण काय सगळेच आपल्याकडे इतिहासामध्ये एवढे विद्वान झालेले असतात की अशाच एका वाहिनीने एकदा शोध लावलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की सावरकरांनी 1921 मध्ये अभिनव भारत या ऑर्गनायझेशनची स्थापना केली. त्याला फोन केला, त्याला म्हटलं बापरे 1921 मध्ये सावरकर अंदमानात होते, अंदमानात त्यांनी अभिनव भारतची स्थापना केली का? तर मला वाटतं ते तुम्ही काही म्हणा पण आम्ही म्हणतो ते बरोबर. कसं तुम्ही म्हणता ते बरोबर कसं? तेवढं फक्त मला सांगणं म्हटलं. कालबुरुक मी तुला सांगतोय, पण ही सबसे तेज वाहिनी होती. त्यामुळे काय बोलणार? त्यामुळे वाहिनी तर वेगळे, नेते मंडळी पण नाही का नवीन नवीन शोध लावत. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा कालखंड वेगळा. बरं आता तुम्हीच बोलताय. त्यामुळे इतिहासाच्या बद्दल अशी गल्लत करणं हा भाग आमच्याकडे असतोच. म्हणून काश्मीरच्या बद्दल एक तर त्या राज्याचं नाव काय इथपासून माहिती नाही. जो आपला शीर्षस्थ प्रदेश आहे, शीर्षस्थ राज्य, या राज्याचं नेमकी अवस्था काय? 2,22,000 चौरस किलोमीटर एवढं त्या राज्याचं एकूण क्षेत्रफळ. त्यातलं पाक व्याप्त काश्मीर ज्याला आपण म्हणतो ते 78,114 चौरस किलोमीटर. चीन व्याप्त काश्मीर हा तर आम्हाला माहितीच नसतो, कारण कोणी विशेष सांगितलेलाच नसतो. सातत्याने आमच्या कानावरती आदळत असतं पाक व्याप्त काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर. त्यामुळे चीनने काही भाग बळकावलाय हे आम्हाला माहिती नसतं. तो भाग होता 37,000 चौरस किलोमीटर अधिक स्वतःकडचा 5,000 चौरस किलोमीटरचा भाग हा पाकिस्ताननी चीनला आंदळ देऊन टाकला, भेट देऊन टाकला. माल कोणाचा देतोय, कोणाला? हपापाचा माल गपापा ज्याला म्हणतात. त्यामुळे चीनच्या ताब्यात असलेला भाग आहे 42,000 चौरस किलोमीटर. आता 78 अधिक 42,000 चौरस किलोमीटर ढोबळमानाने केलं तरी 2,22,000 मधला जर 1,12,000 एवढा भाग हा या परक्यांच्या ताब्यात असेल तर आता लक्षात येते का आपल्या की या असलेल्या राज्याचा निम्मा भाग सुद्धा आता आपल्या ताब्यात नाही. निम्मा भाग. शाळेत असताना संपूर्ण नकाशा दाखवणं गोष्ट वेगळी असते, किंबहुना संपूर्ण नकाशा दाखवायचाच असतो, पण त्याच वेळेला मुलांना लहानपणापासून ही सुद्धा जाणीव करून द्यायला पाहिजे की हा नकाशा आपला असला तरी यातला एवढा भाग पाकिस्तानने लाटलाय आणि तेवढा भाग चीनने लाटलाय. तर मुलांना लहानपणापासून आपले नेमके शत्रू कोण हे कळेल. आज आपल्या मुलांना विचारा, त्यांना नेमके त्यांचे शत्रू कोण ते माहिती आहेत का? तर माहिती नाही. दुर्दैव. कारण एकच, वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण विश्व हेच एखाद्या कुटुंबासारखं असावं ही आमची जी शिकवण आहे पूर्वापार. गुणांचा सुद्धा अतिरेक झाला की तिथे विकृती निर्माण होते. वसुधैव कुटुंबकम मान्य आहे, पण हे केव्हा? अहो एका साधारण टाळी वाजते का? सुट्टी वाजते, टाळी नाही वाजत. मग टाळीसाठी समोरचाही हात पुढे असायला लागतो ना. मी जेव्हा वसुधैव कुटुंबकम म्हणतो तेव्हा समोरच्याची सुद्धा मानसिकता तशी असायला पाहिजे तर एक कुटुंब होतं. समोरचा कायम कमरेत लाथा घालत राहणार आणि आम्ही तरी सुद्धा दुखलं तर झेंडूबाम किंवा आयडेक्स लावत लावत तरी सुद्धा बाळाला इथे मारलं सध्या इथे मार. मग तो काय मारतोच आहे रोज उठून. लाथा मारणं का सोडेल? ही आपली अवस्था आहे. याच्यातून जरा पुढे आजपर्यंत गेली जवळपास 60-65 वर्ष ज्या वेळेला सातत्याने अपमान एवढाच भाग या देशाच्या भाळी लिहिलेला होता, त्यावेळेला या देशात कुठेतरी एक आशा 2014 मध्ये दिसली आणि त्या आशेने 2019 मध्ये किमान एक मोठं कार्य पूर्ण करून दाखवलं. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जगामधलं कोणी डोळे वटारून बघू शकलं नाही
जग काय म्हणेल? जागा माझी असताना दुसऱ्याने लाटली ती मी माझ्या ताब्यात घेताना मी विचार करायचा की शेजारचे काय म्हणतील. जागा तुझी लाटणारे शेजारचे आले होते का तुला मदत करायला? मग तुझी तूच ताब्यात घेताना शेजारचे काय म्हणतील? हा बावळटपणा कशा करतात? पण हा आम्ही सातत्याने करतो. आणि ही जर अवस्था असेल तर मग कठीण होतं. आणि मग आता लक्षात घ्या की ज्याला काश्मीर प्रश्न असं म्हटलं जातं तो भाग नेमका किती आहे? 15,948 चौरस किलोमीटर. ढोबळमानाने 16,000 चौरस किलोमीटर. एवढ्या सगळ्यामध्ये काश्मीर खोऱ्याचं क्षेत्रफळ फक्त एवढंच आहे. आणखी पुढे जाऊन गंमत आपल्याला माहिती आहे का? काश्मीर, जम्मू आणि लडाख आता चीन व्याप्त आणि पाक व्याप्त सोडून द्या बरं. एवढं जरी आपण धरलं तरी सुद्धा सगळ्यात मोठा प्रदेश याच्यामध्ये आहे लडाखचा. सगळ्यात मोठा प्रदेश लडाखचा आहे. लडाखला जागा किती? निवडणुकांकरता 4, लोकसभेच्या 2, विधानसभेच्या 4. लडाखपेक्षा थोडा कमी असलेला भाग जम्मूचा. जम्मूमध्ये विधानसभेच्या जागा किती? 37. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा छोटा भाग आहे हा काश्मीरचा आहे. विधानसभेच्या जागा किती? 42. हा किती विनोद आपल्या देशात की ज्याचा सगळ्यात मोठा भूप्रदेश आहे, जिथे लोकसंख्या बऱ्यापैकी आहे, त्याला सगळ्यात कमी जागा. जिथे जागा कमी आहे आणि लोकसंख्या पण कमी आहे त्याला सगळ्यात जास्त जागा. याचा अर्थ हे कोणाकरता केलं जात होतं? आजपर्यंत जम्मू काश्मीर मध्ये एक तरी मुख्यमंत्री हा मुस्लिमेतर झालाय का? असं म्हणतात की मला तर विचारतात असं कसं? त्याची तिथे मेजॉरिटी म्हटल्यावर त्यांचं नको का व्हायला? महाराष्ट्रात अब्दुल रहमान अंतुले या नावाचे मुख्यमंत्री झाले होते की नव्हते? महाराष्ट्रात मेजॉरिटी कोणाची आहे? काही बोललं जातं तोंडाला येईल ते. देशात मेजॉरिटी कोणाची आहे? राष्ट्रपती झाले की नाही मुसलमान? म्हणजे मुसलमान असल्यावरती आक्षेप आहे का आमचा? कधीच नाही, नव्हता सुद्धा. मग जम्मू काश्मीर मध्ये एखादा हिंदू किंवा बौद्ध मुख्यमंत्री व्हायला काय अडचण होती? तिथे आम्हीच बोलतोय गबाळेपणाने की त्यांची लोकसंख्या लक्षात घ्या. ही अवस्था हिंदूंची सातत्याने एक प्रकारचाच मारा डोक्यावरती होत राहिला की कधीतरी ती गोष्ट खरी वाटायला आणि आपल्या खांद्यावरती डोकं आहे, त्यात मेंदू आहे आणि तो विचार सुद्धा करू शकतो हे माणूस विसरायला लागतो. जम्मू काश्मीरला एक गंमत आहे. काश्मीरचं स्वतःचं पुराण आहे. काश्मीर असा खोलगड भाग असलेला आहे ना. काश्मीर हे नाव सुद्धा कश्यपांच्या नावामुळे पडले. कश्यप ऋषींनी या खोलगड भागामधून 5 पाण्याचे पाट काढले ज्याच्यातून 5 नद्या निघाल्या. शतद्रू, सिंधू वगैरे या सगळ्या. आणि त्यामुळे तो राहण्यायोग्य झाला तरी तो खोलगड भाग. तर हे कश्यपांनी केलेलं मोठं काम म्हणून त्याचं पूर्वीचं नाव कश्यपमीर, मग झालं कश्यपमर्ग आणि मग झालं काश्मीर. जसं कश्यपांच्या नावाने एक समुद्र आहे ज्याला कश्यपीय समुद्र म्हटलं जातं, पण इंग्रजीत त्याचं स्पेलिंग कॅस्पियन सी म्हणून होतं. असे कश्यपांच्या नावाने बऱ्याच गोष्टी भूतलावर दाखवता येण्यासारख्या आहेत बरं का. सहज उल्लेखाला म्हणून फक्त एवढंच सांगितलं. आता खोलगड भागी असल्यामुळे आणि 6 महिने जवळपास बर्फात राहत असल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांची मानसिकता होती बर्फात राहणारी की ज्यांना 6 महिनेच मिळतात जीवनावश्यक वस्तू वगैरे पिकवण्याकरता, त्यामुळे बाहेर कुठेही जाता येत नाही. मग असे लोक तीर्थक्षेत्र सुद्धा स्वतःकडेच आत्मनेच निर्माण करतात. मग गंगोत्री वगैरे अशी तीर्थक्षेत्र तिथल्या तिथेच काश्मीरमध्येच त्या लोकांनी निर्माण केली. जरी गंगोत्री हिमालयात असलं तरी काश्मीरमध्ये त्यांनी निर्माण केले. खीर भवानी किंवा क्षीर भवानी आपल्याला ऐकून माहिती असते, काश्मीरमधली मोठी देवी. अशी काश्मीरमध्ये सुमारे 5,000 मंदिर होती जी पूर्णपणे पाडली गेली पुढच्या काळामध्ये. सूर्याचं असलेलं मंदिर, मार्कंडेय मंदिर, जे मंदिर उद्ध्वस्त करता आलं नाही म्हणून त्याच्यामध्ये लाकडं घालून घालून पेटवून देण्यात आलं, हे मार्कंड मंदिर हे तिथे आहे. तेव्हा अशा प्रकारची काही मंदिरं सुद्धा
पुढच्या काळामध्ये ध्वस्त झाली. तर जे खोलगट भागांमध्ये राहतात त्यांचं काही करून जीव वाचवणं ही मानसिकता झालेली असते आणि तशा मानसिकतेमुळे कुठे बाहेर जाता येत नाही, सगळं आपल्याकडेच करतात. आपल्याकडे काश्मीर आणि काशी ही दोन ठिकाणं ही अध्ययनाची सगळ्यात श्रेष्ठ ठिकाणं म्हणून सांगितलेली होती. ब्राह्मण मंडळींच्या मध्ये मुंज झालेला मुलगा मुंज झाल्यानंतर जी 7 पावलं उत्तरेकडे जातो त्या उत्तर दिशेला काश्मीर आहे एवढं लक्षात ठेवलं तरी अध्ययनाचं महत्व. म्हणून तिथल्या लोकांना पंडित म्हणतात. काश्मीर मधल्या लोकांना आपापल्या जाती माहिती आहे, वर्ण माहिती आहे. बरं का, काश्मीरमध्ये साधारणपणे त्रैवर्णिक समाज राहतो. या वर्णिकांना पूर्वी वर्ण आणि आता जाती, आपापल्या जाती त्यांना माहिती आहे. पण भारतीयांच्या करताची जी त्यांची ओळख आहे ती पंडित अशी ओळख आहे. लक्षात ठेवा, आपल्या दृष्टीने पंडित म्हणजे काश्मीरी पंडित म्हणजे काश्मीरी ब्राह्मण असं आपण ढोबळमानाने समजतो, कारण आपली ती समजूत करून देण्यात आलेली आहे. तसं नाही. वेगवेगळ्या जातीच्या लोकांचं अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टी जो करतो त्याला पंडित असं म्हणतात आणि काश्मीरी लोक त्यामध्ये तरवेज म्हणून त्यांना पंडित म्हणतात. 16व्या शतकामध्ये श्रीकर नावाचा एक पंडित होऊन गेला, ज्याने तिथे असं उत्तम वैद्य सुद्धा होता. त्याने तिथे असलेल्या एका बादशाला बरं केलं म्हणून त्यांनी विचारलं की तुला काय हवं ते मान. तेव्हा त्यांनी या पंडितांना परत आणून वसवण्याचं एक भाग मागितला. दुसरा त्यांची पाडलेली प्रार्थना स्थळ परत बांधून मिळावी म्हणून त्यांनी सांगितलं. आणि तिसरा उरलेल्या भारतीयांच्या करता या सगळ्यांची आयडेंटिटी ओळख पंडित म्हणून राहील असं सांगितलं. तेव्हापासून काश्मीरी लोकांना पंडित म्हणून ओळखलं जायला. आता आपल्या डोक्यात पंडित म्हणजे काय असतं? एक सांगितलं आपल्याला ब्राह्मण, दुसरं काय असतं? मी तर पक्का मुंबईकर आहे त्यामुळे मला माहितीये आम्हा मुंबईकरांच्या दृष्टीने पंडित म्हणजे कोण? रस्त्यावरचा भेळवाला. आम्ही त्याला पंडित दो भेळ बनाना. पंडित या शब्दाचा कुठेतरी आपण अपमान करतोय असं वाटत नाही? उत्तर भारतीय म्हणजे तो पंडितच असतो का? आपल्याला कोणी माहिती असतं? कारण शब्दांचे अर्थ हे नीट कळून पाहू. शब्दांचे अर्थ हे जाऊ द्या. उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक हे सगळे अलंकार हे भाषेचे अलंकार असतात. हे सुद्धा त्या ज्यांना ठाऊक नाही ते अमक्याची उपमा तमक्याला का दिले म्हणून पेटवतात की नाही? एखाद्या सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला जर चंद्राची उपमा दिली तर चंद्राचा अपमान होतो का एवढंच लक्षात घ्यायचं. म्हणजे कारण ज्याला भाषाच कळत नसेल त्यांना उपमा सुद्धा कळत नसणार हे तितकंच कळलं. म्हणून वाल्मिकींनी किती सोपं करून टाकलं बघा. वाल्मिकींनी रामरावणाचं युद्ध कसं झालं तर म्हणाले रामरावणाच्या युद्धासारखं. कटकटच नको पुढची भविष्यात ती दुसरी कुठची तरी उपमा वगैरे अशी कटकटच नको. रामरावणाचं युद्ध रामरावणाच्या युद्धासारखं झालं. पण जर अशी अवस्था होत असेल तर मग काय होणार? म्हणून आम्ही पंडित असं कोणालाही म्हणतो की आमची अवस्था झाली, पण इथल्या लोकांना माहिती. म्हणून रेस्ट ऑफ इंडियन्स करता ते पंडित म्हणून ओळखले जातात. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आणि मग तिथे राहणाऱ्या लोकांनी जे वेगवेगळे राजतरंगिणी हा तर लिखित इतिहास आहे जो 4 जणांनी मिळून दिला आणि हा 4 जणांनी मिळून वेगवेगळ्या कालखंडाचा आपण सगळे किती वंश तिथे राज्यावरती आले या सगळ्या वंशांचा इतिहास हा राजतरंगिणीमध्ये आपल्याला एकत्रित मिळतो. जवळपास 2700 वर्षाचा इतिहास. असं असून काश्मीरचं स्वतःचं पुराण, ज्या पुराणाचं नाव आहे नीलमत पुराण. या नीलमत पुराणानुसार कश्यपांनी ज्या वेळेला काश्मीर निर्माण केलं त्यावेळेला कश्यप ते निर्माण केलं आणि ते तिथून निघून गेले. त्यांनी नील राजाला बसवलं म्हणून नीलाच्या नावाने ते नीलमत पुराण. त्या नील राजाला तिथे बसवलं आणि मग ते तीर्थयात्रेकरता निघून गेले. आपल्याकडे कोणी थांबलेलं नाहीये बघा, कुठेच थांबलं नाही. असं काही घेतलं तर ते देऊन टाकलेलं ऋषी मुनींची खासियत आहे. आणि म्हणून अगदी परशुरामांच्या सारखा 6वा अवतार सुद्धा त्यांनी सुद्धा पृथ्वीचा भाग हा दान करून टाकला आणि स्वतःकरता भूमी सुद्धा ठेवली नाही. आणि म्हणून नवीन भूमी म्हणून महेंद्रगिरीच्या वरून अपरांत प्रांत जो त्यांनी निर्माण केला कोकण भूमी ही पुढे निर्माण केली परशुराम. म्हणजे संचय करत बसणं ही वृत्ती नाही
त्याप्रमाणे कश्यपाने नीलाला घेऊन टाकलं, कश्यप निघून गेले. हा नील राजा ज्या वेळेला राज्यामधून फिरायचा की आपल्या राज्यामध्ये सगळं चांगलं चाललंय की नाही वगैरे हे सगळं बघण्याकरता राजे लोक जे ज्यांना प्रजेची काळजी असायची असे, म्हणजे जुन्या काळातलं सांगतोय, आताच्या काळातलं नाही, हे सहज लक्षात आलं असेल, कारण जुन्या काळी अशी काळजी बिळजी घेणारे राजे असायचे. त्यावेळेला तो फिरताना त्यांनी पाहिलं तर जंगलामध्ये एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकवला म्हणून तो तिथे गेला. तर तिथे एक राक्षस मरून पडलेला होता, जो अर्धा पाण्यात आणि अर्धा पाण्याच्या बाहेर असा पडलेला होता. त्या राक्षसाने तिथे काश्मीर इतकी सुंदर जागा आहे की स्वर्गाचीच त्याला उपमा दिली जाते. त्यामुळे काश्मीर सारख्या ठिकाणी देव सुद्धा कधी कधी विहार करायला यायचे म्हणे. तर एकदा इंद्र आणि शची तिथे आलेले असताना या राक्षसाने शचीची छेड काढली. म्हणजे छेडखानीला सुद्धा इतिहास एवढं टाकलेला अलीकडेच होतं असं नाही. छेड काढल्यानंतर त्या इंद्राने त्या राक्षसाला मारून टाकला आणि तो निघून गेला. त्या राक्षसाचा मुलगा जो तिथेच रडत बसलेला होता, त्या बालकाला उचललं राजाने आणि त्याला घेऊन आला, कारण ज्याला कोणी नाही त्याचं पालन पोषण राज्यकर्त्यांनी करावं याप्रमाणे तो घेऊन आला. जलाच्या जवळ सापडलेला म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं जलोद्भव. हा जलोद्भव मोठा व्हायला लागला, पण मूळ स्वभाव जाईना. तशी त्याची अवस्था. मोठा झाल्यानंतर राक्षस गुण सगळे प्रकटायला लागले आणि मग त्याने एक दिवस राजाला भांडलं, राज्य बाहेर काढलं. राजा फिरायला जायला लागला आणि सगळीकडे बघायला लागला की हे कुठे भेटतायत. कश्यप भेटल्यानंतर कश्यपांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय, तर तुम्ही काहीतरी करा. कश्यपांनी लगेच विष्णूंना शंकरांना वगैरे सांगितलं आणि मग ते गेले. त्यांनी जलद्वाराचा नाश केला आणि परत एकदा नीलाला त्याची गादी दिली. ही कथा काय सांगते? ही कथा एवढंच सांगते की काश्मीरनी ज्याला आश्रय दिला तो काश्मीरवर उलटला. तात्पर्य एवढं लक्षात घेतलं तरी खूप झालं. मग नीलाच्या नंतर अनेक वंश तिथे झाले. अवंतीवर्मन, ललितादित्य सारखे अनेक सम्राट झाले. महाभारतीय युद्धाच्या वेळेला काश्मीरचा राजा मारला गेला होता, तेव्हा कृष्णाने त्याच्या राणीला बसवले राज्यावरती. ती राणी गर्भवती होती. तिचा झालेला मुलगा नंतर पुढे राज्यावरती बसला. म्हणजे महाभारत काळापासून काश्मीरचा उल्लेख मिळतो. बरं, हे लक्षात घेण्याचं. आणि मग असं होता होता 12व्या-13व्या शतकामध्ये ज्या वेळेला तोपर्यंत इस्लामच्या सतत धडका काश्मीरवर चालू होत्या, कारण पहिल्यांदा गांधार देश म्हणजे आजचा अफगाणिस्तान प्रांत, त्याच्यावरती धडका. आणि त्याच्यानंतर जेव्हा अफगाणिस्तान पडला, जेव्हा सिंधचं दाहिरचं राज्य पडलं, त्याच्यानंतरची जी आक्रमणं व्हायला लागली ती सरळ त्याच्यामधून काश्मीर. पण त्यावेळेला काश्मीरचे सम्राट एक एक जोरदार होते, त्यांनी प्रत्येक वेळेला ते थोपवलं आणि नंतर काश्मीरमध्ये एक लडाखी राजा झाला. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी पहिल्यांदा इराणहून आलेल्या शाह हमदानीला, तो बिचारा कसा धर्मगुरू असला तरी शांतीदूतच म्हणतात नाही, शांततेचा असलेला धर्म तो घेऊन आलेला आहे तो इथे. मग त्याला नाही कसं म्हणायचं? अशा रीतीने त्यांनी त्याला यायला दिलं. आणि हा शाह हमदानी आला आणि त्यांनी त्याच्या 700 अनुयायी घेऊन आला होता इराणहून. आणि सुफी पंथाचे गोडवे काढायला जे होते त्यांनी एकदा सुफी म्हणजे काय ते सेतू माधवराव पगडींच्या पुस्तकात वाचा, म्हणजे आपल्याला कळेल. कारण सुफी बद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं. सगळेच गोडवे गातात, सुफी किती छान, सुफी किती छान. आपण पण मिले सुरतेरा तुम्हाला परत आपण गायला वाचावं ना त्यापेक्षा, तर नेमकं कळेल. आणि तर आपला बुद्धिभेद कसा जाणीवपूर्वक केला जातोय ते कळेल. तुम्हाला एक अलीकडचं उदाहरण सांगू, म्हणजे बुद्धिभेदाचं आपल्याला लक्षण कळेल शकतं की JNU मध्ये काय झालं आपल्याला माहिती. 5 जानेवारी पासून सातत्याने तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती JNU, जामिया मिलिया, नंतर DHU, BHU हीच विद्यापीठं दिसत आहेत ना. त्याच्यात जी धमाल चालली तीच दिसत आहेत ना. आपल्या देशामध्ये 850 विद्यापीठं आहेत, त्यातली 8 ते 9 विद्यापीठं ही अशी ग्रस्त आहेत, डाव्यांनी ग्रस्त असलेली. ते जो काही माजोरीपणा दाखवत आहेत, म्हणजे माजोरीपेक्षा अधिक चांगला शब्द मला सापडत नाही म्हणून तो वापरतोय ना. तर तो तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती रोज बघायला लागतोय ना. याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की संपूर्ण भारतच पेटलाय ना. सगळ्या भारतातली विद्यापीठं अशीच पेटली आहेत ना. मला सांगा 850 पैकी 8 ते 9 पेटली म्हणजे अख्खा भारत पेटलाय. बुद्धिभेद कसा केला जातो, वारंवार एका प्रकारच्याच बातम्या दाखवतो. CA आणि NRCच्या बद्दल पाहिलं, ते CA जेव्हा
बिल होतं. आता तो ऍक्ट झाला म्हणून आता तो CAA म्हटला जातो. नाहीतर सिटिझनशिप अमेंडमेंट बिल जेव्हा होतं कॅब, तेव्हा एक मोर्चा निघालेला होता. त्या मोर्चामध्ये विचारलं ज्यावेळेस लोकांना की तुम्ही का सहभागी झालात, त्यावेळेला त्याचे बहुतांश रिक्षा ड्रायव्हर होते आणि त्यांनी सांगितलं की कॅब आली तर आमचा धंदा बसणार नाही का. म्हणजे आता CBD म्हणजे काय तेही माहिती नव्हतं आणि तरी सहभागी झाले. जर अशी अवस्था आपल्या देशामध्ये आजही असेल 2020 मध्ये आणि कोणत्याही कारणामुळे लोक पिसाळून उठत असतील तर चिंता करण्यासारखी गोष्ट असं आपल्याला वाटत नाही का की हा देश कुठच्या तरी ज्वालामुखीच्या तोंडावरती बसलाय असं वाटायला लागतं. याच्या पलीकडे दुसरं काय. तर इंजिनच्यामुळे शाह हमदानी आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्यांनी हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ज्याला त्याच्या ग्रंथाला शेख अब्दुल्ला हा इस्लामी शांततेची मशाल असं म्हणायचं. बरं का, खूपच शांतता होती. कारण काय, स्मशान शांतता असली की तिथे शांतता असते की नाही सगळ्यात जास्त. कोणी जिवंत नसतं, आपल्याला विरोध करणारं कोणी येतात नाही, मग शांततेच्या मशाली तिथेच असतात सगळीकडे. त्याप्रमाणे त्यांनी जे लिहून ठेवलेलं होतं ज्याच्यामध्ये हिंदूंनी मुसलमानांच्या सगळा वेश घालायचा नाही, हिंदूंनी कोगीर घातलेल्या घोड्यावरती बसायचं नाही, हिंदूंनी त्यांचं प्रार्थनास्थळ तोडलं गेलं तर ते परत बांधायचं नाही, हिंदू घरात जर कोणी मेला तर हिंदूंनी मोठ्याने शोक करायचा नाही कारण शेजारच्या मुस्लिम घराला त्रास होईल. हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर. त्यामुळे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला कळतं हा चंचू प्रवेश झाल्यानंतर मग जो इस्लाम वेगाने काश्मीरमध्ये पोफावायला लागला तो आज आपण लक्षात घ्या की 370 आणि 35A च्या निमित्ताने आपल्याला काय सांगितलं गेलं आणि प्रत्येक ठिकाणी ओरडून प्रत्येक वर्णीवर काय सांगत होते कि इससे कश्मीरियत खलास हो जाएगी. अपने देश में केवल एक ही जगह है वो कश्मीरियत है, हमारी अलग आइडेंटिटी है, वो कश्मीरियत खत्म हो जाएगी इसलिए ये रहना चाहिए. व्हाट इज कश्मीरियत आफ्टर ऑल? Is it a culture of Kashmir? कधीपासून आलेली आहे कश्मीरियत? या कश्मीरियतच्या बद्दल एकही पंडित का नाही बोलत? कश्मीरियतच्या बद्दल जे बोलणार आहेत त्यांचा धर्म बघा म्हणजे आपल्याला कळेल. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ नाही बोलत कश्मीरियतच्या बद्दल, सुशील पंडित नाही बोलत कश्मीरियतच्या बद्दल, अशोक पंडित नाही बोलत कश्मीरियतच्या बद्दल, डॉक्टर अग्निशेखर नाही बोलत कश्मीरियतच्या बद्दल. मग कश्मीरियत असं आपल्या डोक्यावरती मारणारे नेमके कोण आहेत आणि कश्मीरियत म्हणजे काय हे समजून घ्यायला नको का? तुम्ही कुठे समजून घ्यायचे? आम्ही म्हणतो त्यांची वेगळी आयडेंटिटी आहे. कसली वेगळी आयडेंटिटी? एका देशामध्ये आपण राहतोय, आपल्या सगळ्यांची आयडेंटिटी आहे. मी भारतीय आहे ही माझी आयडेंटिटी पहिली. मग मी महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्रीयन आहे. पण हा देश हीच माझी ओळख असायला पाहिजे जगभर. त्याकरता वेगळ्या आयडेंटिटीची गरज काय? आणि जर एका राज्याला वेगळ्या आयडेंटिटीची गरज असेल तर महाराष्ट्राने काय घोडं मारलंय? आमची तर संतांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, वीरांची भूमी. मग आम्ही काय पाप केलं? आम्ही जर म्हटलं की आम्हाला वेगळी आयडेंटिटी पाहिजे तर हा देश प्रत्येक ठिकाणची वेगळी आयडेंटिटी मागत मागत तुकड्यामध्ये विभागाला जाणार नाही का? तुकडे तुकडे गँगला तेच तर हवं. हा देश विभागाला कसा जाईल याकडे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून कश्मीरियत इज नथिंग बट इस्लामियत. मग मला म्हणे की पूर्वापार तिथे जिथे इस्लामी कल्चर चालत आलेले ते नष्ट होईल म्हणजे वेगळ्या वर्षात कश्मीरियत. बरं का, आता बोलताना असं म्हणायचं की इतक्या वर्षांची, शेकडो वर्षांची जी इस्लामी परंपरा तिथे चालत आलेली आहे ती नष्ट होईल म्हणतात. वा, कधीपासून चालत आली? असं चालत नेमकं माहिती नसा. 13व शतक, 14व शतक, 15व शतक कधीपासून चालत आली? ओके, से 13th सेंचुरी. ओके, वादा करता मान 13व्या शतकापासून मग मागे पुढे व्हायचं नाही. हा चालेल. 13व्या शतकाच्या आधी इतकी वर्ष, शेकडो वर्ष कोणतं कल्चर चालू होतं तिथे? ते कुठे गेलं गेल्या 600 वर्षात, 700 वर्षात? हे कधी कोणी विचारलं? 700 वर्षाच्या पूर्वी जर
2-5 हजार वर्ष तिथे हिंदू संस्कृती चालू होती, ते कल्चर चालू होतं. ते कल्चर गेलं कुठे त्याची चिंता नाही वाटत. गेल्या 700 वर्षांची चिंता वाटते तुम्हाला? म्हणजे वागणं छद्म नाहीये. म्हणजे आपलं परत डोकं कसं भ्रष्ट केलं जातं ते लक्षात ठेवा. म्हणून 370 आणि 35A च्या विरोधात आरडाओरड करणाऱ्यांना आपल्याला सांगता यायला पाहिजे तर उपयोगी. 35A आणि 370 कडे क्रमाने येतोय. अर्थात काश्मीर हा एवढा मोठा विषय आहे खरं म्हणजे किमान 3 दिवस तरी व्याख्यानाला लागतात की प्राचीन काश्मीर, मध्यकालीन काश्मीर आणि मग आत्ताचा काश्मीर असे भाग जर घेतले तर त्याच्यामधून आपण बरंच. तर नीलमत पुराण राजतरंगिणी याच्यामध्ये प्रचंड उल्लेख सापडतात. म्हणजे कर्कोटा वंश असू दे, उपतारा वंश असू दे, लोहार वंश असू दे, या सगळ्या वंशाचे झालेले राजे, त्या राजांनी काय काय केलं. इतकंच नाही, एक काळ असा होता ललिताच्या काळामध्ये की काश्मीरचं राज्य हे मध्य भारतापर्यंत विस्तारलेलं होतं. इतकं मोठं राज्य होतं काश्मीर. म्हणजे ते खरोखर स्वतःला सम्राट म्हणून घेण्याच्या लायकीचे होते लोक. हेही लक्षात घेण्यासारखं. पण आता तो तेवढा आपल्याकडे वेळ नाही म्हणून की कालांतराने तिथून रणजित सिंगांनी तो भाग घेतला आणि मग डोगरा राज्य जम्मूचं जे होतं त्या डोगरा राज्याकडे तो सुपूर्द केला. महाराजा गुलाब सिंगांना सांगितलं की जम्मू सारखं तुम्ही काश्मीर हे सुद्धा राज्य सांभाळा. तोपर्यंत काश्मीर मधून प्रचंड रीतीने हिंदूंची कत्तल करण्यात आली, ज्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. जे वर्णन आपल्याला डावे इतिहासकार कधीही सांगत नाहीत. डाव्यांचा इतिहास मुळे मुघलांपासून सुरू होतो. त्याच्या पूर्वीचा भारत कधी शिकवला गेला किंवा शाळेत शिकवला गेला का मला सांगा. आपल्याला मुघल एरा शिकवला जातो, आपल्याला ब्रिटिश एरा शिकवला जातो, आपल्याला कधी चंद्रगुप्त एरा शिकवला गेलाय का, आपल्याला विक्रम एरा शिकवला गेलाय का विक्रमादित्याचा. मग आम्ही फक्त हरण्याचाच इतिहास शिकत आलोय ना का? कारण तुमची लायकी हरण्याची आहे हेच लहानपणापासून मनावरती व्यवस्थितपणे बिंबवलं जातं. जेणेकरून उद्या कोणी अरे केलं तर कार्य करण्याची मानसिकताच नाही आमची. समोरला अरे म्हणलं नाही काय तुम्ही बरोबर आहे, आपलं म्हणजे असं आहे शांतीचं धोरण. ही आमची अवस्था आहे. आणि या अवस्थेमुळे काश्मीर जवळपास हातचा गेला तो या एका कारणामुळे. आणि मग त्याच्या पुढे जेव्हा गुलाब सिंगांचं म्हणजे डोगरा राज्य, त्या गुलाब सिंगांचे असलेले वंशज हरिसिंग, हरिसिंगांनी तर 1931 मध्ये संस्थानिकांच्या परिषदेमध्ये लंडन मध्ये सांगितलेलं होतं की एक ना एक दिवस तरी भारतामधली सगळी संस्थानं, ही सगळी संस्थानं मिळून एक सार्वभौम असं राज्य बनवतील. म्हणजे भारत सार्वभौम बनणार आहे हे हरिसिंग 1931 मध्ये सांगतोय. तो माणूस स्वतःच्या संस्थानाच्या विलीनीकरणाच्या विरोधात कसा असेल. पण आमच्याकडे तेच पिकवलं. इतकंच नाही, आमच्याकडे इतकंही इतिहासामध्ये पिकवलं की या डोगरा राजांच्याकडे राजवट आल्यानंतर कित्येक मुसलमान म्हणाले की आम्ही हिंदू व्हायला तयार आहोत. तेव्हा काश्मीर मधले पंडित राजाच्या समोर आडवे पडले आणि ते म्हणाले की हे जर मुसलमान हिंदू झाले तर आम्ही जीव हसडून जीव देऊ. ऐकायला लक्षात. आणि नेहमीप्रमाणे हिंदूंवरती हाणणं, फक्त हिंदूंवरतीच हाणणं नाही तर सध्या हिंदूंवरती हाणायचं जर असेल ना तर ते व्हाया ब्राह्मण जायचं असतं, डायरेक्ट जायचं नसतं. कारण तो अत्यल्प समुदाय ना, अत्यल्पसंख्य असलेला आणि कधीच कशालाही काही विचारत नाही असा असेल. त्यामुळे पुढे पुढे ते तसं जाणार आहे म्हणून हे वाया असतं. त्यामुळे तिथल्या ब्राह्मणांनी असं सांगितलं म्हणे. आता मला सांगा की हे ज्या काळामध्ये घडलं म्हणून सांगितलं जातं साधारणपणे 18व्या शतकामध्ये. शिवाजी महाराज त्याच्या आधीच होऊन गेलेत ना. बजाजी निंबाळकरांचं महाराजांनी घरवापसी केली होती ना. नेतूजी पालकरांचं सुद्धा शुद्धीकरण केलं होतं. कशाच्या आधाराने केलं होतं? तर देवल स्मृतीच्या आधारे केलं. आता ही जी देवल स्मृती आहे ही त्यामध्ये अलीकडची स्मृती. आमच्याकडे स्मृती म्हणजे की एकच मनु, त्याच्याशिवाय नाहीच, दुसरी तिसरी नाहीच. 108 स्मृती आहे, कोणाला माहिती सुद्धा नसतं. तेव्हा
देवल स्मृती त्या मनाने अलीकडची. त्या देवल स्मृतीमध्ये जर शुद्धीकरणाचा भाग दिलेला असेल तर तो तिथे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पर्यंत माहिती होता, पण वरती काश्मीरमध्ये जे एक धर्मपीठ आहे, जे धर्मकेंद्र आहे, तिथल्या लोकांना माहिती नसेल असं संभवतं का? लक्षात आलं नाही? खोटेपणा करायचा तो कसा करायचा? तो बिनधास्त ठोकून द्यायचं, कारण याला कोणी काही बोलत नाही याकरता ठोकून द्यायचं. त्यामुळे असं काही झालेलं नव्हतं, पण ते ठोकून दिलं जातं. दुसरं हरिसिंगांच्या बद्दल ठोकून दिलं जातं की हरिसिंगांना पुढे हे मान्यच नव्हतं, विलिनीकरणच मान्य नव्हतं. त्यांना जैसे ते चालवलं का? शेख अब्दुल्ला नावाची जी एक शक्ती उदयाला आली 1931 मध्ये, ज्याला शेरे काश्मीर म्हटलं जायचं. आमच्याकडचा प्रत्येक तत्कालीन नेता नुसतं शेख अब्दुल्ला नाही म्हणायचा, शेरे काश्मीर शेख अब्दुल्ला असं अख्खं नाव घ्यायचं. आता शेरे काश्मीर ही पदवी कोणी दिली ते तुम्हाला माहिती आहे? हा पदवीदान समारंभ घरच्या घरी झाला. कोणी कोणाला दिली? शेख अब्दुल्लानी स्वतःलाच दिली. कारण त्यावेळेला लाहोर मधून इन्किलाब नावाचं एक नियतकालिक निघायचं, त्याची एक आवृत्ती काश्मीरमध्ये छापली जायची. त्या काश्मीरमध्ये छापल्या जाणाऱ्या आवृत्तीचा संपादक होता शेख अब्दुल्ला. आणि शेख अब्दुल्ला अतिशय भडक भाषा वापरायचा, भडक भाषेतच लिहायचा. त्यामुळे त्याच्या प्रति सटासट विक्री द्यायच्या. म्हणजे त्या काळामध्ये त्याचा ब्लॅक व्हायचा. एक आण्याची प्रत 3 आणे आणि 5 आण्यामध्ये विकली जाते. अशा वेळेला लाहोरमध्ये ते बंद होणार होतं. त्यावेळेला तिथल्या संपादकांनी विचार केला की काश्मीर मधून लॉन्च करताना काय करायचं, याचं नाव काय द्यायचं. तेव्हा यांनी सुचवलं शेरे काश्मीर शेख अब्दुल्ला. तेव्हापासून शेरे काश्मीर घरातल्या घरात पदवीदान समारंभ आणि सगळे जण तेच वापरायला लागले. बरं, शेख अब्दुल्ला जे व्यक्तिमत्व होतं ते अतिशय उत्तम. राजकारणाकरता राजकारणी नेत्याला साजेल अशी पर्सनॅलिटी, 6.6 फूट उंच, लख गोरावर, घारे डोळे, आडमाप देहाचा, शरीरयष्टी सुद्धा उत्तम. नाहीतर नुसताच उंच असता, उदबत्ती एवढी उंची, छातीचा तावा असं जर असेल तर छाप नाही पडेल, पण सगळं छाप पडण्यासारखं. आणि आवाजही तसाच. आणि त्यामुळे तो बोलतानाच बोलायचा अतिशय जातीयवादी. बरं, त्याचे चेले चपेटे होते जे त्याच्याबद्दल काय 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 म्हणजे किती काय काय की तिथे चिनार वृक्ष म्हणजे आपल्याला काश्मीरमध्येच असतो. हे चिंचेचे झाड दिसे चिनार वृक्ष, तो चिनार. त्या चिनाराच्या झाडावरती अल्लाचा दूत शेख अब्दुल्ला पानावरती कोरलेलं असायचं, पानावर. आणि पानाखाली पडलेली अशी होतात जपून ठेवायची ती पानं. इतकं लोकांच्या मध्ये पसरलं होतं. शेख अब्दुल्लाने स्वतःचं स्तोम माजवलं होतं. या शेख अब्दुल्लाने 1946 साली ज्या वेळेला आपल्या इथे क्विट इंडिया मोहीम हातात घेतलेली होती, माहिती आपण ऐकली ना, छोडो भारत म्हणून. हे आंदोलन प्रत्यक्षात कधी घेतलं, कुठे झालं, कोण कोण नेते होते आणि कधी मागे घेतलेलं, याच्याबद्दल इतिहासात स्पष्ट उल्लेख जर कोणाला आढळला तर मला कळवा, मला आवडेल, कारण असे दिसत नाही. पण छोडो भारत हे आंदोलन हातात घेतलं. तसंच इकडे छोडो काश्मीर म्हणून आंदोलन हातात घेतलं शेख अब्दुल्ला. कोणाच्या विरुद्ध? काश्मीरच्या राजाच्याच विरुद्ध. क्विट काश्मीर. हरिसिंगांनी उचललं, त्याला तुरुंगात टाकलं. नेहरूंना भयंकर वाईट वाटायला लागलं, कारण त्यांचा जीव की प्राण शेख अब्दुल्ला. आणि शेख अब्दुल्ला तुरुंगात म्हणजे अख्खं काश्मीर तुरुंगात. म्हणून मी शेख अब्दुल्लाला सोडवायला धावणार असं म्हणून नेहरू तिथे धावले. राजाने सांगितलं होतं की तुम्ही जर उद्या आलात तर तुरुंगात टाकेल. शेख अब्दुल्ला करता मी तुरुंगातही जायला तयार आहे असं नेहरू म्हणाले. मग नेहरू येते, त्याची इच्छा पूर्ण नको का करायला, म्हणून त्या आल्याबरोबर राजा हरिसिंगांनी त्यांना तुरुंगात टाकलं आणि 3 दिवसांनी तुरुंगातून सोडलं. मग ते परत आले. हे असं काश्मीरचा भाग चालू असताना ज्या वेळेला भारताच्या स्वातंत्र्याचा त्याच सुमारास 1939 मध्ये तोपर्यंत मुस्लिम कॉन्फरन्स नावाचा पक्ष चालवायचा शेख अब्दुल्ला.
त्याला भारतीय नेत्यांनी सांगितलं, नेहरूंनी पुढाकार घेऊन त्याला सांगितलं मुस्लिम कॉन्फरन्स हे नाव जातीयवादी आहे, त्याच्यापेक्षा कसं सेक्युलर वाटेल असं नाव घे. सेक्युलर 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 बघा हा शब्द किती प्रकाराने आणि किती जुन्या काळापासून वापरता यायला लागलाय. आणि सेक्युलर बनवणारे लोक भयंकर प्रामाणिक आहेत असं माझं मत आहे. कारण मध्य प्रदेशात एका शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं तिथल्या बाराखडीच्या पुस्तकामध्ये ग ग गणेश का होतं ते ग ग गधे का असं बदलण्यात आलं. तेव्हा त्याला विधानसभेमध्ये विचारलं होतं की हे ग गणेश का होतं की ग गधे का असं का बदललं. त्यावेळेला त्यावेळच्या शिक्षण मंत्र्यांनी उत्तर असं दिलेलं होतं की गणेश कम्युनल आहे और गधा सेक्युलर है और अपना देश सेक्युलर है तो इसलिए ग ग गधे हेच योग्य. म्हणून किती प्रामाणिक याच्या इतका प्रामाणिक मला सापडलेलं नाही अजून कोणी. तेव्हा म्हणे सेक्युलर दिसेल असं नाव ठेवा आणि म्हणून त्याचं बारसं करण्यात आलं. गमत बघा, पक्षाचं फक्त लेबल बदललं, आपली दारू तीच. मुस्लिम कॉन्फरन्सची जी तत्व होती ती तशीच्या तशीच ठेवण्यात आली. फार मोठा बदल त्याच्यात केला गेला नाही, फक्त नाव काय करण्यात आलं, नॅशनल कॉन्फरन्स. तो नॅशनल कॉन्फरन्स सध्या असलेला जो पक्ष आहे ना तो त्यावेळेला तर काय एकेकाची अशी भाषणं झाली आहेत की शेख अब्दुल्लाच्या पाठीमागे उभे राहा, तुम्हाला लवकरच स्वातंत्र्याची पहाट दिसेल, कोणीतरी मौलाना म्हणाले. मग त्यांच्यावरचं भाषण आपलं व्हायला पाहिजे म्हणून नेहरू उभे राहिले आणि नेहरूंनी सांगितले, त्या पंडितांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला चांगले दिवस हवे असतील, अच्छे दिन, तर शेख अब्दुल्लाच्या मागे उभे राहा, नाही तर काश्मीर सोडून चालते व्हा. कोण म्हणतोय, भावी पंतप्रधान. तिथे असलेल्या पोतेदार नावाचे पंडितांचेच नेते होते. त्यांनी लगेच नेहरूंना विचारलं की असं तुम्ही उरलेल्या भारतातल्या मुसलमानांना काय सांगत की एक तर काँग्रेसमध्ये या किंवा भारत सोडून चालते व्हा. त्यावरून नेहरू त्यांच्यावर कडाडले, जातीयवाद्यासारखे बोलू नका. म्हणजे हे बोलले ते ह्याचं तोड सेक्युलर ना, त्यामुळे हे बोलले ते सेक्युलर सगळं आणि पोतेदार बोलले ते मात्र कम्युनल, ते मात्र जातीय. त्यामुळे सेक्युलर जात आणि कम्युनल ही आपल्याकडे झालेली विभागणी कसं जो आम्ही जे म्हणतो ते बरोबर, आमचा नेता जे बोलतो ते अगदी बरोबर. मग आमच्या नेत्यांनी राष्ट्रपुरुषावरती टीका केली तरी चालते, पण आमच्या हाताखाली असलेल्या शिक्षण संस्थेतल्या माणसांनी मात्र आमच्या नेत्यावर टीका केली तर ती नेत्यावर टीका का केली म्हणून त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं आणि त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येतं आणि लवकरच त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल असं सांगण्यात येतं. नाही पेपरमधून वाचलं असेल आपण गेल्या 2 दिवसात. ही जर आपल्याकडची नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सुद्धा आपल्याकडे सोयीस्कर आहे. ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. ही जर आपल्याकडे अवस्था असेल तर देशात कुठची लोकशाही आणि कशा पद्धतीची कुठे कुठे नेमकी राबवली जाते सध्या हे कळणं सुद्धा कठीण झालं. सीए आणि एनआरसीला विरोध करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्या बाजूने मात्र तुम्ही काही बोलायचं नाही का, कारण आम्हाला असतं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं आणि तुम्ही जी करता ती गळचेपी असते. म्हणजे काय असते तो हे सगळं कमी झालं म्हणून परवा ते साहित्य काय संमेलन म्हणजे आनंद सुद्धा तिथे अध्यक्ष म्हणाले देश हिटलरशाहीकडे चालला. हिटलरच्या काळात तरी हे शब्द बोलण्याने इतके तुम्ही राहत होतात का? इथे मोकळेपणाने बोलताय, हिटलर बोलताय, वाटेल ते बोलताय पंतप्रधानाला. सध्याच्या पंतप्रधानांनी इतर कोणत्याही पंतप्रधानांच्या काळात जितक्या शिव्या दिल्या गेल्या नसतील तेवढ्या शिव्या सध्याच्या पंतप्रधानांना दिल्या जातात आणि तरी सुद्धा तो माणूस लक्ष न देता काम करतो. हे सगळ्यात महत्वाचं. बहुतेक काम करणारा माणूस आपल्याला झेपेन असा झालाय, आपल्याला पेलवेन असा झालाय, कारण इतक्या वर्षाची सवय नाही आम्हाला. काम करणारा सुद्धा बघणे ही सुद्धा आम्हाला सवय नाहीये. आता याला कोण काय करणार? पण जर कुठे आपली मती स्थिर असेल तर माणूस काय करतोय, काय काम करतोय एवढं जरी बघितलं तरी पण आपल्याला बरंच काही कळेल की आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये देश आज कुठे उभा आहे. हे सगळं कोणाच्या मुळे झालं आणि हे आजपर्यंत झालं होतं का एवढं जरी कळलं दुर्दैवाने तेवढं फाळणी होणार, देशाला स्वातंत्र्य मिळणार एवढं ज्या वेळेला समोर येत होतं नजरेला त्यावेळेला
वल्लभभाई पटेलांच्या वरती जे सोपवलेलं काम होतं त्याप्रमाणे 565 पैकी 560 संस्थांचं खालचं त्यांनी करून घेतलं. 5 उरलेली होती. मानवदर होतं, मंगरूळ होतं, हैदराबाद होतं, जुनागड होतं आणि काश्मीर होतं. यातल्या जुनागडच्या नवाबाने, कारण जुनागडची सीमारेषा पाकिस्तानला लागून होती, त्यामुळे पण जुनागडचा नवाब जरी मुसलमान असला तरी तिथली बहुसंख्य जनता हिंदू होती. तेव्हा फाळणीच्या नियमाप्रमाणे जुनागड हे भारताकडे यायला लागले. नवाबांनी दिला जिनाकडे पाठवलं सामीलनामा. जिनाने सामीलनामा खिशात ठेवून दिला. 18 दिवस खिशात होता बरं का त्याच्या. ज्या वेळेला त्याला माउंटबॅटन कडून गुप्तपणे निरोप मिळाला की काश्मीर तुम्हाला मिळते तर जुनागड सोडून द्या, त्याबरोबर त्याने सामीलनामा बाहेर काढला, सही करून टाकला आणि निर्णयीकरण खिशात जिना. तर काश्मीर मिळेल तेव्हा मिळेल, आता जे हातात आले ते सोडायचं कशाला? शहाणपणाचा निर्णय. त्यामुळे आता जुनागडची अवस्था कशी झाली माहितीये का? घरमालक आणि भाडेकरू सरते. कायदेशीर ताबा कोणाकडे? जिनाकडे. विलीनीकरण करून दिल्यामुळे प्रत्यक्ष ताबा कोणाकडे होता? भारताकडे. मग माउंटबॅटनने टूम काढली. माउंटबॅटन म्हणाले एवढं सगळं करण्याच्या आपण असं बोलूया सार्वभौम घेणं नाही तरी आपण सार्वमतीय ठेवलेली आहेत सोय. तेव्हा कसं सगळं लोकशाही मार्गाने व्हायला, तेव्हा सार्वभौमत्व जुनागडमध्ये लोकांनाच विचारले की तुम्हाला कुठे सामील व्हायचं आहे. बघा बरोबर एखाद्या सगळं छान वाटतं, योग्य वाटतं. नुसत्या डोळ्यांनी कळत होतं की जुनागड कुठे विलीन होऊ शकतो ते, तरीही सार्वमत. कारण माउंटबॅटन जेव्हा असं बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे जुनागड नव्हतं, त्याच्या डोळ्यापुढे काश्मीर होतं. आणि आमचे नेते पंतप्रधान आणि सगळं बनण्याकरता उत्सुक झालेले होते. त्यामुळे हे सगळे भाग यातलं गांभीर्य लक्षातच घेतलं नाही. आणि हा सार्वमत घेऊन टाकू. जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात आलं. जुनागडमध्ये 91,000 लोकांनी भारतामध्ये सामील व्हायचं म्हणून मत दिलं आणि फक्त 89 लोकांनी जुनागडमध्ये पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या दृष्टिकोनातून मत दिलं. म्हणजे डोळ्याने दिसत होतं. म्हणजे लक्षात आलं कशी ब्रिटिश चाल असते, जाता जाता किती ठिकाणी पाचरणार आहे. आणि तरी सुद्धा आपले लोक एवढे विनोदी की आपण ब्रिटिशांचाच असलेला शेवटचा व्हॉइसरॉय, 19वा व्हॉइसरॉय, त्याला आपण आपला पहिला अधिकारी म्हणून, ही आमची अवस्था. तो ज्या वेळेला गव्हर्नर म्हणून पाकिस्तानचाही होण्याकरता गेलं तेव्हा जिनाने नाही म्हणून सांगितलं. तो म्हणाला गव्हर्नर एक पद खूप मोठं नसतं. जिना म्हणाला तुम्हाला कशाला हवं? माउंटबॅटनला विचारलं तुम्हाला कशाला व्हायचं गव्हर्नर? ज्या अर्थी तुम्हाला व्हायचं ना त्या अर्थी ते जबाबदारीचंच पद आहे. हा म्हणाला पण मग इतर कोण म्हणाले? जिना म्हणाला मीच. पाकिस्तानचा पंतप्रधान मीच, गव्हर्नर मीच, सगळं मीच, तुम्हाला एवढं नक्की. पण आपलं तसं नाही. आपलं म्हणजे असं जाता जाता सुद्धा शत्रू छापण्यात आलं त्याला का मन नाही. पण बिचाराची एवढी इच्छा पूर्ण नको का व्हायचं? हो, पहिला गव्हर्नर जनरल भारताचा माउंटबॅटन. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी समित्या बनवल्या. लष्करी समिती, संरक्षण समिती, आमची समिती, धमकी समिती, सगळ्या समित्यांचा अध्यक्ष कोण? माउंटबॅटन. उपाध्यक्ष नेहरू. समितीमध्ये काहीही निर्णय हो, शेवटचा निर्णय कोणाचा? माउंटबॅटनचा. हेही आमच्याकडे लोकांनी. आणि मग एवढ्या सगळ्यामधून ज्या वेळेला मानवदर आणि मंगरूळ ते चिल्लर, ना सौराष्ट्रामध्ये अगदी चिल्लर संस्थान आहे, तीही डोळ्यांनी कळत होती. पण मानवदर आणि मंगरूळ मध्ये सुद्धा सार्वमत घेण्यात आणि ती सुद्धा सामील करून घेण्यात. मग प्रश्न उरला तो भाग्यनगरचा, हैदराबादचा. हैदराबाद संस्थानाने सरळ सरळ बंडच पुकारलं स्वतंत्र राहायचे म्हणून. मग रझाकारांत मराठवाड्यात मी सांगायला नको की काय झालं हे संस्थान करताना. त्यामुळे आतून झालेला संघर्ष आणि भारत सरकारने केलेली चढाई, 108 तासाच्या लढाईनंतर हैदराबाद शरण आला. हैदराबादचा नवाब हात बांधून, परत आपला विनोदीपणा, हात बांधून जो नवाब शरण आला ना, भारतीय नेत्यांनी त्यालाच राज्याचं प्रमुखपद देऊन टाकलं. गरीब बिचारा, मग काय ते लढला हरकत नाही पण आता नीट बस हो असं म्हणून त्यालाच राज्य प्रमुख पद देऊन टाकलं. आता उरला फक्त काश्मीर. पण भारतीय नेत्यांच्या मध्ये म्हणजे नेहरूंच्या मध्ये काश्मीर अख्खं तुरुंगात, तुला तुरुंगात.
शेख अब्दुल्लांना विचारल्याशिवाय कसं काय कुठलीही गोष्ट करायची? तोपर्यंत मेहरचंद महाजन हे पंतप्रधान झालेले होते. काश्मीरचं तोपर्यंत स्टेटस हे देशांतर्गत असलेला देश असं होतं बरं का. म्हणून काश्मीरमध्ये 2 पंतप्रधान होते. मेहरचंद महाजन हे काश्मीरमध्ये पंतप्रधान होते. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. मेहरचंद महाजन ज्या वेळेला भेटायला आले नेहरूंना आणि ते सांगायला लागले ज्या वेळेला टोळीवाल्यांनी हल्ला केला तोपर्यंत सामीलनामा कसा पाठवायचा, काय पाठवायचा, काय बोलणी करायची याच्याबद्दल हरिसिंग अंधार. म्हणून हरिसिंगांनी जैसे थेची पत्र दोन्हीकडे पाठवले. ज्या वेळेला टोळीवाल्यांच्या वेशामध्ये पाकिस्तानी लोकांनी हल्ला केला त्यावेळेला अफगाणी टोळीवाले दाखवले, त्या राजकीय लोक होते ते, त्यांना पाकिस्तानी लोकांनी सांगितलं की लुटानूट जे लुटायचे ते तुम्ही घ्या, आम्हाला काय हवंय, श्रीनगर आम्हाला हवंय बस. असं म्हणून टोळीवाले घुसले आणि हे टोळीवाले घुसल्याच्या नंतर मुझफ्फराबाद ओलांडून ते आले. डोंगेल ओलांडलं, पुरी ओलांडलं, बारामुल्लामध्ये शिरले. बराहमूळ हे नाव, ज्या गावाचं नाव बराहमूळ, त्या गावाचं नाव करून टाकलं बारामूळ. कोणते बारामुल्ला आले होते तिथे शहर बसवायला. पण जिथे अनंतनाग या नावाच्या शहराचं नाव इस्लामाबाद केलं जातं आणि उघडपणे पत्र सुद्धा तशी पोहोचवली जातात. तिथे आणखी काय वेगळं करायचं? पण ही आपली अवस्था आहे. तेव्हा ते जेव्हा आले तेव्हा मेहरचंद महाजन दिल्लीमध्ये नेहरूंना भेटायला आले. म्हणाले असं असं झालंय, माझ्या देशावर हल्ला झालाय. तेव्हा नेहरू म्हणाले ठीक ओके. आता जर एखादा सांगायला आला अरे माझ्या घराला आग लागली, तेव्हा जर तुम्ही असं म्हणाल बरं ठीक आहे बस जरा, हे अपेक्षित आहे का तुम्ही ताबडतोब त्याच्याबरोबर जाणं अपेक्षित आहे किंवा काही धीर? महाजन म्हणाले नेहरूंना इतकं जर थंडपणे वागणार असाल तर यापेक्षा मी जिनांकडे जातो. त्याबरोबर नेहरू म्हणाले गेट आउट, गेट आउट. एक पंतप्रधान दुसऱ्या पंतप्रधानाला असं म्हणू शकतो का? प्रोटोकॉल असतात काही. त्याबरोबर आतल्या खोलीत बसलेले शेख अब्दुल्ला बाहेर आले आणि शेख अब्दुल्ला असं म्हणाले की विलिनीकरणाला माझी मान्यता आहे. झालं, काश्मीरचीच मान्यता मिळाली. नेहरू म्हणाले आता पाठवतो सैन्य, पण काश्मीरने सांगितलं विलिनीकरणाला मान्यता. विलिनीकरणाचा मसुदा मग घेण्यात आला. त्या मसुद्यावरची तारीख आहे, आता जे कायद्याचे जाणकार असतील त्याने लक्षात घ्या, 25 ऑक्टोबरची तारीख आहे विलिनीकरणाच्या मसुद्यावरती. तो मसुदा एक्सेप्ट केला 26 ऑक्टोबरला माउंटबॅटननी आणि त्याच्या खाली शेरा मारला की सार्वमत घेतल्यानंतर विलिनीकरण मान्य करण्यात येईल. गंमत बघा, विलिनीकरणाचा प्रिंटेड मसुदा सगळ्यांना एकच होता, काश्मीर करता वेगळा. कशा करता? शेरा, म्हणजे हा शेराच बेकायदेशीर होता. दुसरं 25 ऑक्टोबरला देऊन टाकलंय ना, मग 26 ऑक्टोबरला यांनी असा शेरा मारणं हे कायदेशीर ठरतं का? तिसरी गोष्ट, जम्मू काश्मीर घटनेच्या प्रिएम्बल मध्ये जम्मू आणि काश्मीर हे राज्य भारतामध्ये विलीन झालेलं आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. सार्वमताचा प्रश्न उठून उठतो. तरी आपल्याकडे काही जण लेबीसाईडच्या इंगळ्या काही जणांना डसतात. अधूनमधून सार्वमत कसं भारत घेत नाही आणि म्हणून भारत किती बेकार काय, आपल्या देशात राहून इथलंच खाऊन आपला देश कसा बेकायदेशीरपणे वागतोय असं सांगण्यात ज्यांना धन्यता वाटते आणि अशाच लोकांना, बुद्धिजंतांना टीव्हीवरती मिरवलं जातं तेव्हा ते आणखीन मास दाखवणारच. आजची आपल्याकडची अवस्था हीच झालेली. कारण या देशामध्ये देशाचे तुकडे होऊन असं म्हटलं तरी आम्हाला काही वाटत नाही. आम्ही उलट विचारतो त्याला पकडलं होतं ना तरी त्याच्यावरती आरोप झाले का शामिल? म्हटलं बरं, पण पकडलं कोणत्या कारणामुळे होतं? घोषणा दिल्यामुळे. ओके, कोणत्या समारंभासाठी गेला होता? त्याला उत्तर नाही. समारंभ कुठचा होता? संसदेवरती हल्ला केलेल्याच्या फाशीचं वर्ष त्या पूर्ण होणार होतं आणि त्याकरता समारंभ होता. मग तो समारंभ तुम्हाला काही महत्त्वाचा वाटत नाही? तो देशद्रोह वाटत नाही? फक्त देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या नाही याच्याबद्दल तुम्ही बोलणार, म्हणजे मूळ विषय बाजूला राहतो. नको त्या विषयावरती चर्चा होतो. हीच तर आपल्याकडची खासियत आहे की जो विषय मूळचा आहे त्याच्यावरून आपलं लक्ष कसंही करायचं आणि वळवायचं. आता शेख अब्दुल्लांनी सांगितल्यानंतर हे म्हणाले ठीक आहे आता पाठवतो सैन्य, आणि मग सैन्य पाठवायला आपला देश तयार झाला. तोपर्यंत काय झालं होतं? फाळणीच्या वेळेला आपलं कित्येक सैन्य जे मुसलमान होते सैन्यातले ते पाकिस्तानला निघून गेले होते. परत भारत अतिउदार ना, आमच्या लष्करशाहांनी सांगितलं काय हवं ते घेऊन जा. आता ते लष्करातले लोक त्यांना माहिती
नाहीये. आपल्याकडचे नकाशे वगैरे जे काही उत्तम उत्तम गोष्टी होत्या त्या सरळ पाकिस्तानमध्ये गेल्या. आपल्या सैनिकांच्या वाट्यामध्ये उरले ते अत्यंत जुनाट नकाशे, DC-3 डाकोटा टाइपची विमानं, जी विमानं ठराविक उंचीवर गेल्यानंतर अशी थरथर ही आपल्या वाटेला उभी होती त्यावेळेला. आणि आम्ही त्यांनी पाठवायचं ठरवलं. तोपर्यंत हे सगळे आलेले होते, शिरले होते त्या बारामुल्लामध्ये, आणि बारामुल्लामध्ये प्रचंड लुटालूट, बलात्कार. आता हे येणारे पण मुसलमानच होते. बारामुल्लाची लोकसंख्या 14,000 होती. हे ज्या वेळेला बाहेर पडले ना त्यावेळेला तिथली लोकसंख्या झाली 2,000 फक्त. इतक्या लोकांना मारून टाकलं. आक्रमकही मुसलमान, मारले जाणारे जवळपास सगळे मुसलमान होते. लक्षात ठेवा, कारण बारामुल्लाची लोकसंख्या सगळ्यात जास्त मुसलमानांची होती. त्यांनी जे काही बलात्कार केलेलं त्यातही सगळ्यात जास्त मुसलमान स्त्रियाच होत्या. म्हणजे या लोक काय बोलत होते काय नाही मला काही कळत नाही. आणि अशा रीतीने येऊन त्यांनी लुटालूट केली. पाकिस्तानी लष्करशाह त्यांना आरडाओरडा करून ते अधिकारी सांगतात की लवकर आटपा, समोर आपल्याला श्रीनगर गाठायचंय. तरी सुद्धा 60 तास, हे 60 तास भारतीय सेनेला महत्वाचे मिळाले. भारतीय सेना तोपर्यंत शिरत होती आतमध्ये. सेनच्या हाताखाली भारतीय सेना आतमध्ये आली. सरेंडर वॉज फेल्ड असं सेनचं पुस्तक आहे, ब्रिगेडियर सेन यांनी लिहिलेलं, अप्रतिम. भारतीय सेना श्रीनगरला उतरली आणि तिथून 161 इन्फंट्री घेऊन, गोरखा पलटण ती घेऊन श्रीनगर पर्यंत आले. श्रीनगर ओलांडून बारामुल्लाच्या दिशेने भारतीय सैन्य जायला लागलं. आणि त्यांनी पाहिलं मध्ये एक शार्टिंगचा पट्टा येतो. तो शार्टिंगचा आडवा येणारा पट्टा, तिथे आपलं काही सैन्य पाठवून दिलं, काही आपल्या गाड्या पण त्याच्याबरोबर पाठवून दिल्या तिकडे. आणि आपलं सैन्य सरळ समोर चालत गेलं पुढे. आपलं सैन्य कमी होतं, समोरचे किती आहेत नेमके माहिती नव्हते. असे एक अद्यावत सगळा भाग नव्हता. समोर 138 चिलखती वाहन होती आणि त्याच्याबरोबर 10 ते 15,000 सैनिक होते. आपलं सैन्यबळ अतिशय तुटपुंज होतं. पण तुटपुंज सैन्यबळ असलं तरी सुद्धा लढाई जिंकता येते याचा आदर्श आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. तेव्हा हे सगळं आपलं सैन्य तिथे उतरल्यानंतर ते तिथे चालायला लागलं. तोपर्यंत बारामुल्ला मधून लुटून हे लोक बाहेर पडले. भारतीय सैन्य दिसल्याबरोबर चेव आल्यासारखं भारतीय सैन्याच्या वरती तुटून पडले. भारतीय सैन्याने पद्धतशीर माघार घेणं चालू केलं. समोरचा माघार घेतोय म्हटल्यानंतर आक्रमण करणाऱ्याला चेव चढतोच, त्याप्रमाणे ते चेव चढून पुढे पुढे यायला लागले. भारतीय सैन्य मागे मागे येता येता तो शार्टिंगचा पाटा पण ओलांडला आणि श्रीनगर पास अगदी 2-4 तासावर इतक्या माघार भारतीय सैन्याने घेतली. आणि त्याच वेळेला शार्टिंगच्या फाट्याकडून मागून भारतीय सैन्यच येत होतं. या आक्रमकांना वाटलं जिनांनी आणखी आपल्याला कुमक पाठवलेली दिसते, त्यामुळे तेही गाफील राहिले. आता गंमत अशी की पुढे असलेलं भारतीय सैन्य माघार घेतंय, मध्ये सगळे आक्रमक भारतीय सैन्यावर चाल करून घेत आहेत आणि त्याच्या पाठीमागे ते भारतीय सैन्यच आहे, चिलखती गाड्या आणि काही सैन्य. आणि मग एकाएकी आयो गोरखाली भारत माता की जयच्या घोषणा झाल्या आणि दोन्हीकडून जे माघार घेणारं भारतीय सैन्य होतं तेही एकदम तुटून पडलं, मागचं सैन्य तुटून पडलं. आणि त्या सगळ्यांची अवस्था मध्ये पाकिस्तानी सैनिकांची अवस्था आणखी त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली. आणि किंकाळ्या जिथे तिथे मुर्दे पडतायत. गोरखा सैनिक गोळ्या संपल्यानंतर आपल्या रायफलीच्या त्या पुढे असलेल्या सैनिकांनी भोसकून टाकत होते, लोकांना मारत होते. वाटेल तिथे पळायला लागले. पळता पळता एकच बाजू मोकळी दिसली, तिथे झेलमचं पात्र होतं. झेलमच्या पात्रात ठिकठिकाणी उड्या मारल्या. कसे कसे ज्यांनी जीव वाचवले ते पाय लावून पाकिस्तानकडे पळायला लागले. पाठोपाठ भारतीय सैन्य त्यांच्या पळतंय. पाहता पाहता पळणाऱ्यांनी बारामुल्ला ओलांडलं. बारामुल्ला ओलांडल्याच्या नंतर उरी डोबेल ओलांडलं, मुझफ्फराबाद ओलांडलं आणि पाकिस्तानी सीमेत आल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. आणि मग बघितलं आता सुरक्षित ठिकाणी आलोय. भारतीय सैन्य कुठे दिसतंय का? भारतीय सैन्य दिसेना. मग मुझफ्फराबाद कडून परत सीमा ओलांडून पुढे आले. भारतीय सैन्य दिसतंय का? नाही दिसत आहे. मग तिथून पुढे आले आणि मग तिथून डोबेल पर्यंत गेले. भारतीय सैन्य कुठे दिसतंय का? नाही दिसत आहे. तिथून पुढे आले, पुरी पर्यंत आले आणि पुरीला भारतीय सैन्य दिसतंय म्हटल्यानंतर म्हणत दिसतंय इथे थांबायला पाहिजे. पाक व्याप्त काश्मीर झाला तो असा इतका सहज, कारण पुरी पर्यंत आपलं सैन्य गेलं होतं आणि त्या सैन्याला दिल्लीवरून आदेश आला आहात तिथे थांबा आणि पूंछ सेक्टरकडे कूच करा. तेव्हा सेनने सांगितलं की आम्ही पार खालून टाकले त्यांना, तिथपर्यंत जातो आणि पूर्ण त्यांना नाहीसं करतो. तरी सुद्धा ऐकलं गेलं नाही. तो
आणि पुरीपर्यंतचा सेक्टर जो आज पाक प्राप्त काश्मीर आपल्याला दिसतोय तो संरक्षण आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून तो व्याप्त असला तरी तो आपल्यातलाच कसं आपण मानतो ते या कारणाकरता की म्हणून तो आपला आहेच. कारण आमचे पंतप्रधान जर तातडीने त्याच वेळेला आकाशवाणीवरती घोषणा करायला गेले नसते की हा प्रश्न युनोकडे येतो आणि मग युनोकडे केवळ असलेला काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान प्रश्न म्हणून झाला. आणि मग आता उरलेल्या काश्मीर करता म्हणून 370 कलम हे लावण्याकरता, कारण मधला सगळा 50 वर्षाचा भाग जो येतो आता ते काढलं त्याच्याबद्दल म्हणून मुद्दा सांगतोय आपल्याला. 370 कलम जे लावण्यात आलं हे काश्मीरचा वेगळेपणा दाखवणार आहे. मला सगळं घटनाकारांना ते अभिप्रेत होतं का याचा विचार केला तर आपल्याला उत्तर मिळेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 370चा समावेश करायला नकार दिला होता. त्यांनी असं देशद्रोही काम मी करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. मग 370च्या बद्दल पुढाकार कोण घेणार आणि 370 हे मांडणार कोण घटना परिषदेमध्ये. म्हणून जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेला गोपाल स्वामी अय्यंगार पुढे झाले. हा मोस्ट ओबिडियंट सर्वंट ऑफ ब्रिटिशर्स होता. असे कित्येक माणसांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलेलं होतं. पुढे पुढे तर हे महाशय संरक्षण मंत्री पण झालेले होते गोपाल स्वामी अय्यंगार. या गोपाल स्वामी अय्यंगारनी घटना परिषदेमध्ये हे मांडलं आणि त्यावेळेला त्यांनी बोलताना असं सांगितलं की बाकी सगळी राज्य जितक्या सहजपणे भारतामध्ये विलीन झाली ती अवस्था अजून काश्मीरची नाहीये. पण ते काय मग बाकीच्यांची होती हे कशावरून ठरवलं नाही का. पण कोणी असं विचारलं नाही. कारण काय असं बोलताना फक्त ऐकून घ्यायचं. तर काश्मीरी जनतेमध्ये आणि काश्मीर राज्यामध्ये जेव्हा ती पक्वता येईल त्यावेळेला ते सामील होईलच. पण तोपर्यंत आपण काय करूया की आपण यांना फक्त आपलं वेगळेपणा म्हणून 370 कलम ते लावूया. जे 370 कलम हे काश्मीरीयत म्हणजे काश्मीरचा वेगळेपणा हे वेगळं राज्य एवढं दाखवेल. आता आक्षेपकांचा आक्षेप काय असतो तो आपल्याला मुद्दाम सांगतो. तर 370 कलमामध्येच म्हटलेलं हे तात्पुरतं आहे बरं का. आता हे कलम लागू झालं 1954 1951 हे जर तात्पुरतं आहे किती वर्ष असतात तात्पुरतं टेम्पररी इतकी वर्ष टेम्पररी तात्पुरतं कलम म्हटल्यानंतर त्याला काहीतरी काळ पाहिजे. हा काळ घातला गेला. आता हे काढल्यानंतर मोदी सरकारवरती जी प्रश्नांची सरबत्ती केली गेली त्याच्यामध्ये जे काँग्रेसकडून मांडण्यात आलं की खरं म्हणजे 370 कलम जरी होतं तरी सुद्धा केंद्रीय यादीतल्या ज्या 97 योजना त्यापैकी 94 योजना तर तिथे लागू झालेल्याच होत्या. मग 370 असतं काय आणि नसतं काय. केंद्र आणि राज्य यादीमधल्या 47 पैकी 26 योजना या तिथे लागू झालेल्या होत्या आणि घटनेच्या 395 पैकी 260 कलम ही काश्मीरला लागू आहेत. मग ह्याने 370 काढलं या काय पराक्रम केला खरं सांगू काय सुरू केला लक्षात घ्या. ते तरी कुठे म्हणतात की आम्ही पराक्रम केला. त्यांचं काय म्हणणं होतं की ते तात्पुरतं होतं. ते तात्पुरतं होतं म्हणून आम्ही हटवलं. जे तुम्ही करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं नाही म्हणून आम्ही केलं. ही पराक्रमाची गोष्ट खूप आणि कोणी केली होती. ज्या अर्थी तुम्ही घाबरत होता त्या अर्थी काहीतरी लपवण्यासारखं होतं. आम्ही न घाबरता केलं हा पराक्रम. त्याच्यानंतर ऑपरेशन असेल म्हणून ते घ्यावं. आता गप्पत बघा एखाद्याला गुलामीमध्ये असलेल्या किंवा नोकर असलेल्या माणसाला जर आपण सांगितलं तो नोकर वगैरे सगळं ठीक आहे पण काय माहिती का आमच्यापेक्षा 2-4 बाबी त्याच्यामध्ये कमी असते बाकी सगळं तो आमच्यासारखाच असतो. तर 2-4 बाबी कमी असतील म्हणून त्याला नोकर म्हणायचं एवढंच. पण म्हणजे नोकरच ना. 370 कलमाच्या बद्दलच्या इतक्या सगळ्या बाबी मोठ्या युक्ती प्रयुक्तीने काढून टाकल्या पण 370च काढायचं ना. पोपट कुटाणा पडलाय पाय पोटाशी घेतले डोळे बंद आहेत छाती हालत नाहीये. अरे म्हणजे पेलाय म्हणलं हे तुम्ही म्हणा तेवढंच केलं यांनी पेलाय म्हटलं. मग आता काय ऑब्जेक्शन आहे असं 370 कारण या 370च्या गळ्यात जे होतं ना त्याच्यात आतमध्ये
370 हे कलम संविधान जर आपण उलगडून पाहिलं तर आपल्याला कळेल 369 नंतर 370 यायला पाहिजे ना, नाहीये, सगळ्यात शेवटी स्पेशल येतं. तसं 35 अ चे 35 अ आणि 370 यांच्या एकमेकात तांगड्या 35 अ हे असं ज्याला विशेष अधिकार दिलेले ते अधिकार काय कशा प्रकारचे हे डिस्क्राइब करणार, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये भारतामध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली होती ना, तेव्हा जम्मू काश्मीर मध्ये आणीबाणी लागू झालेली नव्हती. फक्त परचक्र आलं तरच लढाईच्या काळामध्येच आणीबाणी हे जम्मू काश्मीर करता होते. स्पेशल इंदिरा गांधींनी आणीबाणी जी आणलेली होती ही आणीबाणी भारतात लागू होती, जम्मू काश्मीर मध्ये नव्हती, कारण शेख अब्दुल्लाला नको होती. हॉटेलचे जे कायदे गिफ्ट टॅक्स वगैरे जे हे टॅक्सेशन मधले बरेचसे टॅक्स जम्मू काश्मीरला लागू नव्हते. 35 अ सांगतोय मी. 35 अ मध्ये राज्याचा जो कायदा होता, डोगरा राजवटीच्या वेळेला केलेले जे कायदे होते, ज्याला रणधीर कायदा म्हटला जातो, रणबीर सिंगांनी केलेला, म्हणून रणबीर कायदा, तो रणबीर कायदा लागू. हा रणबीर कायदा काय म्हणजे का, आता लोक सांगतात बघा ते राजेच क्रूर होते, त्याला काय करणार, कारण त्यांनीच म्हटलं की या राज्याच्या बाहेरच्या कोणत्याही लोकांना इथे कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा करता येणार नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी करता येणार नाही, हे कोणी लिहून ठेवलंय, राजांनी. आणि आपण हे आहे की नाही, राजा कोणत्या काळात झाला आणि त्यांनी काय केलं, त्याचं राज्य आहे ना, म्हणून राज्याबाहेरच्या, बरोबर आहे ना, त्यावेळेला राज्य होतं की नाही. मग माझ्या संस्थानाच्या बाहेरच्या लोकांनी इथे आणि जमिनी खरेदी करा असं कोणी म्हणेल का, म्हणून त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आणि त्या काळामध्ये आणखीन राज्याला ते कोण होते, इंग्रज होते, कायद्याची लाज राखणारे, मूज राखणारे किंवा जगाला दाखवणारे असे इंग्रज होते ना. मग इंग्रज येऊन तिथे खरेदी करायचे, ते सुद्धा इंग्रजांना खरेदी करता येऊ नये याकरता राजांनी बनवलेला हा कायदा. लक्षात आलं. पण तो कायदा तसाच ठेवल्यामुळे काय झालं की स्वतंत्र भारताच्या लोकांना तोच लागू झाला. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की रणधीर कायद्यामुळे आपल्याला खरेदी करता येत नाही. एका परीने खरं आहे, पण तो कायदा मुळात भारतीय लोकांच्या करता नव्हता हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर मधल्या लोकांना, नागरिकांना भारतीय नागरिकत्व आपोआप मिळत होतं, पण उरलेल्या भारतीयांपैकी कोणी तिथे गेलं तर त्याला जम्मू काश्मीरचं नागरिकत्व द्यायचं की नाही हे तिथलं लोकनियुक्त सरकार ठरवणार. मी महाराष्ट्रात राहतो, मी उद्या जर केरळमध्ये गेलो तरी मी भारतीय नागरिकच असतो ना. मी केरळमध्ये जाऊन स्थायिक झालो तर मी त्या राज्याचाही नागरिक होऊ शकतो ना सहजपणे. तर काही वेगळं काही करावं लागतं त्याच्याकरता, किंवा मला नागरिकत्व द्यायचं की नाही हे राज्य ठरवणार असं काही आहे. केंद्राने ठरवलेल्या कायद्याप्रमाणे होता येणार आहे, तिथे तसं नव्हतं. आणि या कारणाकरता दाखवलं कसं जातं ते लक्षात घ्या की जम्मू काश्मीर, कारण हा एक कायदा कधीचा आहे तर 1931 पूर्वी जन्माला आलेल्या लोकांचा, त्यांना लागू असलेला फाळणीच्या काळात. त्यामुळे झालं काय की फाळणीच्या काळात जे हिंदू आले तिथे जम्मू मध्ये विस्थापित होऊन, त्यांना जम्मू काश्मीरचं नागरिकत्व मिळत नाही. त्यांना लोकसभेत मतदान करता येत होतं, विधानसभेत मतदान करता येत. पण पाकिस्तानमधून फाळणीच्या काळामध्ये जे मुसलमान आले त्यांना मात्र तिथं सरकारने ताबडतोब नागरिकत्व दिलं, त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते जम्मू काश्मीरचे नागरिक झाले म्हटल्यानंतर आपोआप ते भारताचे नागरिक झाले. हा दिला लक्षात घ्या. आणि हे जे सगळं याच्यामध्ये अर्थात अनेक कंगोरे सुद्धा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला पंजाब मधले म्हणजे सफाई कामगार कमी पडत होते काश्मीरमध्ये, म्हणून शेख अब्दुल्लाच्याच वेळेला अनेक पुढच्या सरकारांमध्ये असं सांगण्यात आलं की पंजाबमधून 600 सफाई कामगार पाठवून द्या, त्यांची आम्ही इथे सगळी सोय करतो वगैरे. त्या सफाई कामगारांना तिथे पाठवलं. तिथे पाठवल्यानंतर त्यांना घरं बिरं दिली, छोटेखानी घरं बांधून दिली. त्यांना सांगितलं सरकारी नोकरी आहे, त्यामुळे सगळे खुश, सरकारी नोकरी आपल्याला मिळालेली म्हणून तिथे राहत होते. पण यांना तुम्हाला नागरिकत्व देतो असं सांगून अद्याप तो दिलं नाही. किमान 40 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता ते 600 किती झाले असतील,
त्यांच्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये जाताच येत नाही, एलसी मिळत नाही सोडल्यानंतर, तिथलं नागरिकत्व प्रमाणपत्र नाही, मग ते कुठचे नागरिक आहेत? म्हणजे मग यांनी जन्मभर करायचं काय? त्यांच्या मुलांनी वंश परंपरागत सफाई का याच्या पलीकडे काही. आणि जे आज पाकिस्तानात चालू आहे ना हिंदू सफाई कामगारांच्या बद्दल, बरोबर तेच तशाच प्रकारचं जम्मू काश्मीरमध्ये चालू होतं की ह्या लोकांचे आज कित्येक हजार झाले लोक तरी सुद्धा यांना केवळ, आणि म्हणून हे 35 तह हटवणं म्हणजे दलितांच्या बाजूनी कसं आहे म्हणजे आपले गृहमंत्री म्हणाले होते ना लोकसभेमध्ये, ते असं आहे हे कोणालाच माहिती नसतं. पण याच्याकरता आरडाओरडा काय झाला माहिती का जास्त करून, तर जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे, जी ट्रॅव्हलिंग कंपनी लोकांना मक्केला पाठवते. आणि ते मक्केला पाठवत असताना ज्याला जायचंय त्यांनी तिथे रजिस्टर करायचं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. ऑनलाईन नंतर अख्ख्या जगभरातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे बरं का, आणि तिथे एकदम एक रकमी पैसे भरायचे असतात. जेव्हा जायचं असेल तेव्हा जा, पण रजिस्टर करताना एक रकमी पैसे भरायचे. आता एक रकमी पैसे भरायचे, मला जायचे 4 महिन्यांनी जर काही अडचण उभी राहील तर त्या 4 महिन्याच्या नंतर मला समजा जायचं नसेल तर रिफंड मिळत नाही, सगळे पैसे माझे बुडले. असे वर्षभरात कित्येक लोकांचे पैसे असे बुडायचे की बुडलेल्याची संख्या अंदाजे 600 ते 700 कोटी रुपये. याची आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय, ज्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते, आणि ही सगळी कार्यालय शाह मोदींनी हे सगळं झाल्यामुळे एका रात्री बंद करून टाकली. मग बिचाऱ्याच्या पोटावर पाणी नाही काढला, मग आरडाओरडा तर होणारच. इतकं सगळं गेल्यानंतर पुरस्कार वापसी का झाली माहिती आहे आपल्याला? एनजीओ जे होते आपल्या देशामध्ये, ते एनजीओ सरकारी टॅक्स देत नव्हते, सरकारकडे विवरणपत्र देत नव्हते. ज्यांना इतक्या वर्षात विवरणपत्र का देत नाही म्हणूनही कोणी विचारलं नाही. तुम्ही खा आम्ही खातो असा सगळा कसा परस्पर सामंजस्याचा व्यवहार चालू होता, सगळं काही गडबड चालू होतं. आणि 2014 मध्ये हा कोण आला माणूस गुजरात मधून, आणि त्यांनी एकाएकी सांगितलं की विवरणपत्र भरायचं. आम्ही कसं भरायचं? आम्ही कोण म्हणून काय पुस्तकात आटाड वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात तुम्ही का आमचा पाहिला, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापिना वाचिला, जाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्र. असे हे बुद्धिमंत बरं सगळे विचारवंत, या प्रत्येकाच्या एनजीओज. यांना कधी कोणी विचारलं नाही. त्यांना मोदींनी विचारलं की एनजीओचं विवरणपत्र पाठवा, गेल्या 5 वर्षाचा सगळा हिशोब पाठवा. यांनी 5 वर्षाचा हिशोब 4 महिन्यात पाठवला नाही, कारण यांना वाटलं 4 महिन्यांनी विसरणार. त्यांनी सांगितलं की आता अजून 1 महिना तुम्हाला मुदत देतो, पण याचा सगळ्याचा हिशोब व्हावा. यांनी हिशोब पाठवला नाही. आपल्या देशामधल्या 10,500 एनजीओज पैकी 9,250 एनजीओज एका दिवसात बंद करून टाकले. एका दिवसात सगळ्यांच्या पोटावर पाणी का? मग बिचारे पुरस्कार वापसी केली, पण रोख रक्कम कोणीही दिल्या नाही बरं काय. अशा द्यायच्या नसतात, फक्त ती बावलीच द्यायची असते. किंवा प्रमाणपत्र म्हणजे कसं सगळीकडे सांगता येतं, पुरस्कार वापसी पण केली, पण रोख रक्कम घरात वापरली, सिलेंडर भाजी दूध वगैरे लागतं ना, त्यामुळे ते त्यांनी वापरून टाकली बिचाऱ्यांनी. इतकी गरिबी त्यांची वाढली. हे म्हणून हे लोक तशा रीतीने बोलतात आणि का आपल्यापर्यंत असं खोटं पोचवत राहतात हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल, अन्यथा नाही कळणार. म्हणून 370 रद्द केलं म्हटल्यानंतर त्याच्याच तंगडी असलेलं 35 रद्द करणं हे देशभक्तीचं असलेलं सगळ्यात मोठं पाऊल हे लक्षात घ्या. ज्याच्यामुळे अख्खा काश्मीर आता एकसंध भारत म्हणून जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला जम्मू काश्मीरचा भाग सुद्धा आता एक राज्य म्हणून आपल्याकडे आला. लडाखचा मोठा भाग हा केंद्रशासित प्रदेश म्हणून बाजूला काढलाय. मला इतकं एका वेळेला बरं वाटतं की एका वेळी आपण हे काम सोपवल्यानंतर ज्या वेळेला पुस्तक लिहून पूर्ण झालं, पुस्तक आलं बाजारामध्ये 2005-2006. त्या पुस्तकामध्ये मी काश्मीर समस्या सोडवण्याचा म्हणून जो उपाय दिलाय त्यातलाच बहुतांश उपाय आता केंद्र सरकारने जो निर्णय घेतला ना त्याच्यामध्ये घेण्यात आला. त्यामुळे एक लेखक म्हणून बरं वाटतंच आहे, त्यावेळी आपण सुचवलेलं होतं आणि ते घेतलं गेलं.
ते केव्हाही उत्तम वाटतं. पण जेणेकरून काय बरसागर भरत हो विश्वात शोभनी नुसतं बोलण्यासाठी नसतं, प्रत्यक्ष करण्यासाठी असतं. आणि ते ज्या वेळेला कोणीतरी करतोय असं आपल्याला दिसतं ना, तेव्हा अशा माणसाच्या मागे आपण एकजुटीने उभं राहायचं का कोणत्याही कारणाने कोणत्याही रीतीने कोणीतरी काहीतरी लिहिलं म्हणून ते लिहिणाऱ्याच्यावरती आक्षेप घेण्याच्या ऐवजी मोदींचा फोटो पायदळी तोडवले गेले, तेव्हा कळतं की आक्षेप नक्की कोणावरती घेतला जातो आणि याच्या आडून कोणत्या द्वेषाचा अजेंडा राबवला जातो हे सुद्धा कळतं. आणि यामुळे काही जण मला विचारतात की तुम्ही इतक्या उघडपणे मोदींची बाजू का घेता, म्हणतात जे चांगलं असतं ना त्याची बाजू घ्यायला लाजायचं नसतं रे म्हणतो. आपण काही चोरीमध्ये करतोय का, पाकिटमध्ये करतोय का, वाईट कृत्य करतोय का? मग मला इतक्या वर्षांनी जर एखादा पत्रकार त्यांनी चूक केलं तर चूक असं सुद्धा आम्ही म्हणणारच. एकदा बाजू घेतली याचा अर्थ त्यांना चुकी सुद्धा करण्याकरता परवानगी आहे असं नाही ना. चुका झाल्या तर तेही माप तसंच पदरात टाकणार. पण आता ज्या वेळेला दिसतंय त्याप्रमाणे सतत दरवेळेला असं वाटत होतं की हे सगळे जण ज्यांना देशभक्त अशा प्रकारचं आदर्श सरकार यावं म्हणून ज्या लोकांनी आपली काया भिजवली, ज्यांनी विचार लोकांच्या मध्ये प्रसारित केले, उभा रवायच्यासारखे साहित्यिक असू दे, बाळशास्त्री हरदास असू देत, अप्रबुद्ध असू देत, स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत. आप्पाच्या बद्दल तर माझ्या मनात असं कधीच येत नाही की आप्पा नाही येत, आणि ज्यांच्या मनात येत असेल त्यांनी घ्यावं. आम्ही तर नेहमी असं म्हणतो की ते आहेत, आणि ते आहेत म्हणूनच अशा काही चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि पुढे घडतील हा विश्वास असल्यामुळे ते सगळे लोक असताना त्यांना त्यांच्या समोर डोळ्यासमोर जर हे घडताना पाहायला मिळालं असतं तर नुसता आनंद नाही तर सांगू तो खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान असं त्यांना वाटलं असतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं हरकत नाही. माझं म्हणणं आपण सगळेजण सुद्धा तेच करणारे आहोत ना. अहो तो खारीचा वाटा, हा खारीचा वाटा जरी आपण उचलला ना, मला लोक विचारतात देशभक्ती म्हणजे काय, तिथे फ्रंटवर जाऊन लढणं म्हणजे देशभक्ती नाही. सीए आणि एनआरसीच्या समर्थनाकरता रस्त्याच्या खाली उतरतो का मला सांग. म्हणजे मग आपल्याला कळत देशभक्ती इतक्या छोट्या गोष्टीतून पण होते. लोकांमध्ये गाडी पार्क न करणं ही सुद्धा देशभक्ती होते. आणि आपल्या चुकीमुळे जर पोलिसांनी पकडलेलं असलं तर दंड भरणं ही सुद्धा देशभक्तीच असते. रस्त्यात वाटेल तशी गाडी लावून इतरांना त्रास न होऊ देणं ही सुद्धा देशभक्तीच असते. व देशभक्तीची नेमकी आपली व्याख्या काय आहे? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण आपल्यापासून सुरू का नाही करत? छोट्या छोट्या गोष्टींमुळे देशभक्ती होऊ शकते. एवढा संदेश जरी या निमित्ताने सगळ्यांपर्यंत गेला आणि आपला हा काश्मीरचा प्रश्न तरी खूप काही झालं तर एकीकडे बोलता बोलता गाड्या आहेत आणि दुसरीकडे गाडी त्यांनी हात वर म्हणजे करणार नाही, पण तरी पण जी आपली शिस्त आहे ती आहे की घड्याळाकडे बघून बरोबर जेवढी मिनिट मला बोलायला इथे उभं राहायला उशीर झाला बरोबर तेवढीच मिनिटं मी जास्तीची घेतली. वाणीला विराम देण्यापूर्वी एवढंच सांगतो की प्रहार आणि पोलखोल जमाते पोरोगामी या दोन पुस्तकांचं प्रकाशन गेल्या महिन्यात तिथे झालं होतं. त्यावेळेला आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती त्याची प्रकाशित झालेली. खाली ती पुस्तकं उपलब्ध असतीलच. याशिवाय सत्य सांगा हा प्रहारमध्ये आपणच्या बद्दलचे विलक्षण अनुभव सुद्धा आपल्याला वाचायला मिळतील. आणि याशिवाय काश्मीर बद्दलचंही वाचायला मिळेल आणि अंदमान हे सगळे भाग प्रहारमध्ये वाचायला मिळतील. पोलखोल जमाते पुरोगामींची म्हटल्यानंतर नावावरूनच लक्षात आलं की जे बुद्धिभेद करणारे जमाते पुरोगामी त्यांची सगळ्यांची पोलखोल केलेली. त्याशिवाय इतर राम मंदिरच का वगैरे सारखे जे राम मंदिरच का हे पुस्तक आलं आणि त्याच्यानंतर लगेच राम मंदिराच्या निर्माणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला. हे परत धन्य झालं. तर त्याच्यामध्ये आम्ही ते पुरावेच दिले जे पुरावे तिथे सादर केले गेले आणि त्या पुराव्यानुसार हे सगळं झालं. पण याशिवाय त्यामध्ये दोन मुसलमान, एक शिया बोर्डाचे अध्यक्ष आणि दुसरे के मोहम्मद पुरातत्व व्यक्ती की ज्यांनी तिथे मंदिरच होतं आणि मंदिरच बनायला पाहिजे असं ठासून सांगणारे दोन मुसलमान. त्यामुळे त्या दोघांचे सुद्धा त्या मंदिरच काय याच्यामध्ये मुद्दाम घेतलेलं तर ही पुस्तकात खाली उपलब्ध असतीलच. आपण पुस्तकं घेणार आहोतच, आपल्यापैकी काही जणांच्या घरी असतील ती तर पुस्तकं हवीतच. पण याशिवाय इतर पुस्तकं ती आवर्जून घ्या, वाचा
आणि हे धन सगळीकडे मुक्तपणाने उधळा. संक्रांतीचं वाण जे असतं ते असंच असतं. इतकंच बोलतो आणि वाणीला विराम देतो. वंदे मातरम. आपले गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एकदा घोषित केलं होतं की जम्मू काश्मीरचे मतदारसंघ जे आहेत ते जसं आपल्याकडे डिलिमिटेशन पुनर्रचना झालेली आहे तर ते झालेले आहेत काय आणि त्यावरून असं सांगण्यात आलं होतं की आता इथून पुढचा जो मुख्यमंत्री होईल जम्मू काश्मीरचा तो हिंदू होईल, कारण दोन्हीकडे आमदार किती लोकसंख्येला असायला पाहिजे याच्यात फरक होता. तर तो फरक स्पष्ट करावा आणि डिलिमिटेशन पूर्ण झालं आहे का याबाबत आम्हाला मार्गदर्शन. पूर्वीच फारुख शेखने जी काही पाचर मागवली होती ती सगळी सुधारणा व्हायची त्याच्यामध्ये. पण हे होणार आता नजीकच्या काळात आपल्याला दिसेल आणि नजीकच्या काळात आपल्याला त्या राज्याचा मुख्यमंत्री एखादा हिंदू झालेला नक्की दिसेल आणि ते केवळ यांच्याचमुळे होणार. धन्यवाद आणि श्री सुधीर सर यांना विनंती करत होती आणि डॉक्टर सचिदानंद सोडे यांचा सत्कार. भारत माता की जय. कुंडली कवरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी